एक ओळख निर्माण झाली असं आम्हाला वाटतं. त्याच्यामध्ये मुख्य सहभाग हा काळे सरांचा राहिलेला आहे आणि महाराष्ट्रभर या संस्थेचं कार्याचा विस्तार व्हावा, विविध विषयांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये या संस्थेने काम करावं, यासाठी अनेक संस्था अनेक माणसं त्यांनी या संस्थेशी जोडून घेतली. स्वतः त्यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या सोबत काम केलेलं होतं. त्यामुळे यशवंतराव चव्हाणांच्या नावाने असणाऱ्या वास्तूमध्ये संस्थेमध्ये काय प्रकारानं काम करावं याविषयी त्यांच्या मनात अगदी स्पष्टता होती. एक व्हिजन आपण असं म्हणू ते होतं आणि म्हणून अगदी काही गोष्टी कदाचित आम्ही यापुढे अजून करू जास्तीचं, पण अगदी प्रकाशन, फिल्म निर्मिती इथपासून इथे होणारी विविध व्याख्यानं, विविध होणाऱ्या परिषदा आणि महाराष्ट्राच्या जवळजवळ विविध क्षेत्रात काम करणारी सर्व प्रमुख व्यक्ती या ठिकाणी या संस्थेमध्ये येऊन गेल्या. त्याचं मुख्य कारण शरद काळे सर ही संस्था एक सरचिटणीस या नात्यानं सुरुवातीपासून बघत होते. आणि आपल्याला माहिती आहे की पवारसाहेब अध्यक्ष आहेत, पण इथे अनेक मान्यवर उपस्थित आहेत. पवारसाहेबांची पद्धत आपल्याला माहीत आहे की एकदा एका अतिशय जाणत्या निवडलेल्या व्यक्तीच्या हातामध्ये एकदा संस्था दिली की पवारसाहेब वर्षातून फक्त 2दा या संस्थेच्या कामामध्ये लक्ष घालतात. एकदा जेव्हा जनरल बॉडी असते त्या दिवशी आणि यशवंतराव चव्हाणांच्या नावाचा पुरस्कार आम्ही देतो त्यावेळेला डॉक्टर अभय बंग आज या ठिकाणी आहेत. आपण एक राज्य पुरस्कार आणि एक राष्ट्रीय पुरस्कार देतो. मला वाटतं 2000 साली डॉक्टर अभय बंगांना आपला यशवंतराव चव्हाणचा त्यांच्या सर्चच्या कामासाठीचा पुरस्कार याच खालच्या सभागृहामध्ये या ठिकाणी देण्यात आलेला होता. आणि अशा प्रकारे महाराष्ट्राची आपण जर यादी पाहिली तर सरांनी अगदी प्रत्येक गोष्टीत बारकाईने लक्ष घालून संस्थेच्या सर्व गोष्टींना नीट आकार देण्याचं काम केलेलं आहे. आणि त्यामुळे चव्हाण सेंटर म्हणून त्यांची स्मृती या ठिकाणी दरवर्षी एका चांगल्या व्याख्यानाच्या निमित्ताने जपावी असा आमचा प्रयत्न आहे. आणि सुरुवातीच्याच व्याख्यानात डॉक्टर अभय बंगांसारखे अतिशय महाराष्ट्रातलेच नव्हे तर देशातील एक अतिशय महत्त्वाची व्यक्ती आणि आपल्या सर्वांना ज्यांच्याविषयी अतिशय त्यांच्या कार्याविषयी मनपूर्वक आदर आहे त्या या ठिकाणी आल्या. आणि त्यांच्या इथे येण्यामध्ये आमच्या सोबत असणाऱ्या डॉक्टर फरीदा लांबे यांनी फार महत्त्वाची भूमिका बजावली. प्रथम ही संस्था चव्हाण सेंटरच्या वास्तूतच आहे, पण केवळ वास्तूत बरोबर आहोत असं नाही, तर अनेक कामांमध्ये आम्ही सगळे सोबत आहोत. तसंच एशियाटिक सोसायटी याही संस्थेचा किंवा या तिन्ही संस्थांच्या वतीने हा कार्यक्रम होतो आहे. तर मी फरीदा लांबे मॅडमना विनंती करेन की सुरुवातीला सर्वांचं स्वागत त्यांनी या ठिकाणी करा. आपण आज म्हणजे ऑफिसची वेळ अजून सुटायची झाली नाही आहे आणि आम्ही 5 वाजताची वेळ निवडली होती आणि बहुतेक सर्वजण बरोबर 5:45 जिथे आले तेव्हा आम्ही आणखी जास्त आम्हाला वाटलं नाही की आणखीन थांबावं, आणखी काही लोक येतील आणि म्हणून थोडंसं तुम्हाला काय म्हणतात तिला काही खुर्च्या रिकामी दिसत आहेत, पण अजून लोक येतील. पण आम्हाला सर्वच गोष्टी वेळेवर सुरू करायच्या होत्या आणि त्या वेळेवर सुरू का करायच्या होत्या कारण हा जो आजचा स्मृतिदिन आहे हा शरद काळेंचा स्मृतिदिन आहे आणि शरद काळेंबरोबर मी जवळजवळ 30 वर्ष काम केलेलं आहे प्रथम म्हणून. प्रथमचे ते चेअरमन होते जेव्हापासून प्रथमची सुरुवात झाली 1994 मध्ये आणि तेव्हापासून शरद काळे असेपर्यंत ही कंटिन्यू टू बी द चेअरपर्सन. आणि त्यांच्याकडून आम्ही सर्व एक गोष्ट फार महत्त्वाची शिकलो की 5 म्हणजे 5 म्हणजे 3.5 म्हणजे 3.5. ही नेव्हर वेटेड फॉर एनीबडी. त्यांनी एका मिटिंगला बोलवलं 3.5ला की सर्वजण तिथे 3.15 हजर असायला पाहिजेत आणि जे नाहीत त्यांना ते म्हणायचे ठीक आहे आपण आपलं काम सुरू करूया. म्हणून त्यांच्या स्मृतीला एक अभिवादन म्हणून आजचा कार्यक्रम आज आम्ही सुरू करतोय. हे करताना आणि अजूनही मला खरं म्हणजे शरद काळे होते, शरद काळेंबद्दल बोलणं तर मला अजूनही कठीण जात आहे कारण ही वॉज अ पर्सन होम वी वर्क विथ ऑलमोस्ट एव्हरी डे. ओके. आणि बऱ्याचशा गोष्टी आपण शिकलो आहे आणि म्हणून मला जास्त आज त्याच्यावर
वेळ द्यायचा नाही आहे, कारण टुडे वी मेट टू सेलिब्रेट. कारण त्यांचं जे आयुष्य होतं इट इज वर्थ सेलिब्रेटिंग आणि त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकल्या होत्या. आम्ही जर विचार करत होतो की शरद काळेंचा स्मृतिदिन कसा सुरुवात करायचा, व्हॉट डू वी डू. तर एशियाटिक सोसायटी whom he was very much associated with आणि फलपोरिया इज देअर, प्रथम आहेच, आणि YB चव्हाण सेंटर, हे तिन्ही वास्तूंबरोबर शरद काळांचा फार चांगला संबंध होता, फार क्लोज संबंध होता. आणि प्रथमच्या बाबतीत जर म्हणायचं असेल, माधव चव्हाण आता ते नाही आहे, पण मी आणि ते माधव चव्हाणांनी म्हणजे प्रथमची सुरुवात केली. आणि ही सुरुवात आणि आज जिथे आम्ही आहोत उसकी जो ऊंचाई अगर बात करनी है तो मला वाटतं शरद काळांमुळे आम्ही जास्त उंचीवर पोचलो. आणि दिस आय विल नेव्हर फॉरगेट की इट इज बिकॉज ऑफ मिस्टर शरद काळे वी आर वेअर वी आर. हॅविंग सेड दॅट आम्हाला असं वाटलं की त्यांच्यासाठी आपण काय करावं. आणि इथे उपस्थित असलेल्या मिसेस काळे आहेत, सुचित्रा इज डॉटर इज देअर, त्यांची सगळं इथे फॅमिली आहे, मिस्टर अजित निंबाळकर आहेत, टके सर आहेत, नरेंद्र जाधव सर आहेत. हे सर्व शरद काळांचे नॉट ओन्ली मित्र बट दे बीन क्लोज असोसिएट्स. आणि शरद काळांना एक सवय आणि सगळ्यांना माहीत असेल की त्यांना साहित्य, कविता, ग्रंथ, श्लोक, नाटक, चांगल्या फिल्म्स आणि चांगल्या लोकांबरोबर कसं जोडायचं ही त्यांच्यात एक कला होती. आणि ही कुड आयडेंटिफाय हूज गुड आणि त्या माणसाचं किंवा त्या व्यक्तीचं पोटेन्शियल ते लगेच जाणत होते आणि त्याला कधीच सोडत नव्हते. आणि त्यांना सोडण्यापेक्षा आय ऑलवेज फील की ते सर्वांना एकत्र आणण्याचं त्यांनी काम भरपूर केलं. अँड दॅट्स वाय वी थॉट की आपण आपल्याला जर स्मृतिदिन त्यांचं साजरं करायचं असेल तर वी नीड टू हॅव समथिंग विच ही विल लाईक. आणि डॉक्टर अभय बांग नीड्स नो इंट्रोडक्शन, त्यांना आपण सर्वच जाणतो. आणि शरद काळांची बोलता बरेचदा मी ऐकलं आहे की आपल्याला इथे ना डॉक्टर बांगला कधीतरी बोलवायचं आहे, आपल्याला त्यांच्याकडे बऱ्याचशा गोष्टी गडचिरोलीबद्दल ऐकायच्या आहेत, पण तो प्रसंग कसा आला नाही. आणि जेव्हा आम्ही ठरवलं की ह्या दिवशी आज एक मेमोरियल सुरुवात करायची आणि त्याच्याबद्दल जास्त निंबाळकर सर बोलतीलच, सो वी थॉट की कुठलं नाव. आणि मला वाटतं बालपुरिया विल रिमेंबर, सुचित्रा विल रिमेंबर, आमच्याकडे 2-3 नावं होती. आणि इमिजिएटली वी सेड इट हॅज टू बी अभय बांग. आणि माझं नशीब एवढं की डॉक्टर बांग पिक्ड अप माय फोन ॲट द फर्स्ट रिंग. नाही तर डॉक्टर बांग इज व्हेरी डिफिकल्ट टू गेट, कारण ते ट्रॅव्हल करतात आणि त्यांच्या बरेच व्याप. पण ही जस्ट पिक्ड अप माय फोन. म्हणजे मला वाटतं दैवी शक्ती असते की वी वॉन्टेड हिम टू कम हिअर. आणि विदाऊट एनी हेजिटेशन ते म्हणाले मी यायला तयार आहे, फक्त त्यांची एक कंडिशन होती की जरा इलेक्शन वगैरे संपू दे, सगळं स्थिर होऊ दे महाराष्ट्रामध्ये, मग मी येतो. मग मला लोक येतील नाही तर काही येणार नाही. आणि दॅट्स वाय वी डिसाइडेड ऑन टुडे डे. सॉरी पवार साहेब आज इथे यायचे होते, त्यांचा आत्ताच निरोप आला आहे, ही हॅड टू गो टू दिल्ली. बट पवार साहेब जरी नसले तरी आपण सर्व इथे आहात आणि आय एम शुअर आजचा जो दिवस आहे आज आपला चांगला जाईल. थँक्यू मिस्टर बांग फॉर रिअली ॲक्सेप्टिंग अर इन्व्हिटेशन. आणि मग सगळे आतुर तुमचं आजचं व्याख्यान किंवा तुमच्या इंटरॅक्शन जे आमच्याबरोबर होणार आहे. अँड थँक्यू टू ईच वन ऑफ यू फॉर कमिंग हिअर. आणि मी आभार मानायला ते उभी नाही राहिले, पण डॉक्टर समीर दलवाई इज ऑल्सो हिअर, दीप्ती आपल्या ज्या CEO आहेत आणि दत्ता बाळसराफ आणि दीप्तीची जी त्याच्यामध्ये टीम आहे, गेले आम्ही 15-20 दिवस असं काम करतो आहे. फार जास्त काम नाही केलं, पण वी हॅव टू रिअली बी केअरफुल की कसं करायचं, काय करायचं. आणि थँक्यू दीप्ती फॉर बीइंग देअर ऑलवेज. आणि वेलकम टू ईच अँड एव्हरीवन. ते गेल्यानंतर पवारसाहेब आणि सुप्रिया आधी विचार बनले की त्यांच्या स्मृतीने आपण काहीतरी सुरुवात करा. आणि त्या दृष्टीने संचालनी ठरवलं की 2 कार्यक्रम आपण घ्यायचे. एक हा कार्यक्रम
गेल्यानंतर आणि दुसरा कार्यक्रम त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी दुसऱ्या एका व्यक्तीला भाषण देण्यासाठी आमंत्रित करावं. काही कारणामुळे श्री पवार आणि सुप्रिया सुळे दोघंही ह्या कार्यक्रमाला हजर राहू शकले नाही आहेत. पण सगळी कल्पना त्यांचीच होती आणि त्या दृष्टीने आजचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मी डॉक्टर बन यांचा आभार मानतो की त्यांनी आमच्या आमंत्रणाला लगेच होकार दिला आणि इथे येण्यास ते कबूल झाले. श्री काळ्यांबद्दल बोलायचं ते मल्टीफेसेटेड इंडिव्हिज्युअल. एक 3-4 गोष्टी त्यांच्याबद्दल इथे मला नमूद करायचं आहे. एक तर ऑफकोर्स ही वॉज अ ब्रिलियंट अकॅडमिशियन. त्यांचा अकॅडमिक रेकॉर्ड पाहिला तर सुरुवातीपासून त्यांचा नंबर अगदी पहिला असा. पुण्यामध्ये नूतन मराठी विद्यालयामध्ये SSC परीक्षेमध्ये ते पहिले आले आणि त्यानंतर सतत कॉलेजमध्ये अकॅडमिक्समध्ये ही वॉज ऑलवेज टॉप रँकर. पुण्यात तर इतकं त्यांचं नाव झालं होतं की त्या काळामध्ये जेव्हा ते पुण्यात शिकत होते कॉलेज आणि शाळेमध्ये होते त्यावेळेस त्यांचं नाव घेतलं की ओ people almost idol worshipped him. He stood second almost to none. IAS परीक्षेमध्ये सुद्धा he was among the top achievers. And त्यानंतर he went on to Harvard. There also he excelled himself academically. त्यांच्या academic बाबतीत whether it is Sanskrit किंवा कुठला सुद्धा विषय असतो, he was always at the top. Second, he was a successful administrator. IAS मध्ये आल्यानंतर त्याचं जे रेकॉर्ड पाहिलं. Normally they say a person who is intellectual in practical life is not very successful. म्हणजे त्यांचं different. पण इथे वेगळं होतं. He was brilliant academician, but he was a very successful administrator also. त्यांनी ज्या व्यक्तींबरोबर काम केलेलं आहे त्यांची नावं तर सांगण्याची गरज नाही आहे. मुख्यतः महाराष्ट्र घराण्यामध्ये जे व्यक्ती आहेत यशवंतराव चव्हाण, वसंतराव दादा आणि शरद पवार ह्या तिघांबरोबर सुद्धा त्यांनी अगदी जरूर काम केलं. ह्याशिवाय गोव्याला श्री बांदोडकर यांच्याबरोबर सुद्धा त्यांनी काम केलं. But he was a trusted person of all these giant people. आणि अगदी जवळचे ते होते. इतकं यशवंतराव चव्हाणांच्या बाबतीत एक म्हटलं पाहिजे की त्यांना शरद ह्या नावाचा हे नाव खूप त्यांना प्रिय होतं, इन्व्हॉल्व होतं. जेव्हा ते दिल्लीला गेले, पहिली चीफ मिनिस्टर महाराष्ट्र ऑफकोर्स इथे बी प्रभाकर वगैरे सेक्रेटरी होते. पण जेव्हा दिल्लीला डिफेन्स मिनिस्टर म्हणून गेले तेव्हा त्यांनी रामप्रधानना घेऊन गेले. रामप्रधानना महाराष्ट्र काढायचेच होते आणि दिल्लीत असताना यशवंतरावांनी सतत महाराष्ट्र राज्यातलेच अधिकारी निवडले. रामप्रधान शरद केळकर ते त्यांचे पण झाले. त्यानंतर माधव गोडबोले होते. मग पुन्हा शरद उपासी आले. शरद उपासीनंतर शरद काळे आले आणि शरद पवार तर तुम्हाला माहिती. हे शरद नाव यशवंतरावांना खूप प्रिय होते आणि ते नावाचे सर्व व्यक्ती सुद्धा त्यांना खूप जवळचे होते. काळे साहेबांनी अपार्ट फ्रॉम द इंडिव्हिज्युअल्स वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलं. म्युन्सिपल कमिशन होते, पोर्ट ट्रस्टमध्ये होते, पण मंत्रालयामध्ये सेक्रेटरी कोऑपरेशन, सेक्रेटरी प्लॅनिंग, सेक्रेटरी इंडस्ट्री वेगवेगळ्या लेवल्सवरती त्यांनी काम केलं. आणि त्यांनी एक ठसा त्यांचा
हा सर्व कामामध्ये अजून सुद्धा दिसली. आय हॅड द गुड फॉर्च्युन टू वर्क विथ देम. जेव्हा ते वसंतदादा CM असताना, दॅट वॉज 1983 मध्ये ते सेक्रेटरी टू CM होते आणि सेम झाले. आय वॉज जॉईंट सेक्रेटरी विथ देम. आणि त्यानंतर त्याच्या अगोदर ते सेक्रेटरी कोऑपरेशन होते सहकार विभागामध्ये. ही हॅज 2 चार्जेस, सेक्रेटरी कोऑपरेशन अँड सेक्रेटरी टू CM. पण नंतर माझं प्रमोशन झालं आणि आय टूक ओव्हर ॲज सेक्रेटरी कोऑपरेशन. त्यातच एक इंडिपेंडेंटली जो सहकार क्षेत्रामध्ये काम केलं. अँड दॅट वॉज माय फर्स्ट इंट्रोडक्शन इन टू मंत्रालय वर्किंग इन अ सेपरेट डिपार्टमेंट. त्यावेळेस पवारसाहेबांनी काळेसाहेबांनी जे फाईलमध्ये नोंदी वगैरे केल्या होत्या, दॅट वॉज अ रेव्युलेशन टू. 80s मध्ये मंत्रालयाचं काम जास्त करून इंग्लिशमध्येच होतं. पण त्यानंतर दादा शरद पवार वगैरे मराठीमध्ये सगळं काम झालं पाहिजे हा आग्रह धरला आणि मग सुरुवात झाली मराठी. तर जेव्हा मी कॉर्पोरेशन सेक्रेटरी असताना फाईल्स पाहिल्या, काळेसाहेब तिथे होते अगोदर 2-3 वर्ष, आणि ते त्या फाईलमध्ये नोटीस पाहिले. उत्तम रीतीने स्वतःच्या हाताने लाभ मराठीमध्ये. आय वॉज डेफिडेंट. त्याच्यानंतर मी त्याचा पुढे नोटिंग केलं, वेदर इट वॉज इंग्लिश ऑर मराठी. हिज नोट्स वर व्हेरी स्टुडियस, डिटेल्ड आणि विथ प्युअर लॉजिकल रिझनिंग. काही प्रमाणामध्ये काळेसाहेब हार्टी होते. त्यांना एखादा मुद्दा जर का पटला तर तो मुद्दा सोडत नाही. आणि खूप वेळा ते कितीसुद्धा त्यांच्यावरती प्रेशर आलं किंवा काही सांगितलं तरी तो मुद्दा सोडायला ते तयार नसेल. बट ॲज अ ट्रू डिरेक्टर एकदा निर्णय झाला की त्याची अंमलबजावणी मात्र पडते. आपल्याला आवडो किंवा न आवडो त्याची अंमलबजावणी निश्चितपणे चांगल्या रीतीने करायचं. He was a true administrator from that point of view, a very successful administrator. पुढे he was also an active social worker. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे इट वॉज एज्युकेशन, इंडस्ट्रीज, हेल्थ वगैरे सगळं. तरी आपल्या क्षेत्राच्या बाहेर जाऊन वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनला, वेगवेगळ्या व्यक्तींना कसा मदत करता येईल ह्याच्यावरती सुद्धा त्याचं लक्ष होतं. He was an intellectual, he was an administrator, he was a social worker. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे he was a very warm and affectionate individual, a sincere person. कुठला सुद्धा माणसाला मदत करायची असेल तर ते तयार असायचे, सतत तयार असायचे. ही वॉज अ व्हेरी क्लोज फ्रेंड. जे त्यांना जोडून पाहिलं तिकडे जाधव मंडळी वगैरे शहरामध्ये जे राहणारे आहेत त्यांनी पाहिलेलं आहे. ही वॉज अ लॉयल अँड डिवोटेड फ्रेंड, नरेंद्र जाधव, a sincere individual, honest to the core, and not only hardworking but completely devoted human being. That was the biggest part of it, apart from his other qualities. रिटायरमेंट नंतर त्यांनी YB चव्हाण सेंटरच्या कामाला भाग घेतला. प्रथम म्हणजे दुसऱ्या ऑर्गनायझेशनला मदत केली, पण चव्हाण सेंटर उभं करण्यामध्ये त्याचा खूप मोठा भाग. अर्थात पवारसाहेब होते संपूर्ण कार्यक्रमाला, पण जे डिटेलिंग लागतं, जे डे टू डे काम असतात ते सगळं काळेसाहेबांनी सांभाळलं. आज सेंटरचं जे कामकाज वाढलेलं दिसतंय त्या मुख्यतः त्याची घडण काळेसाहेबांनी केलं. अँड ही वॉज completely devoted to the work.
पुढे पुढे त्यांची तब्येत ठीक नसायची तरी सुद्धा इथे यायचे बसायचे आणि घरून सुद्धा त्यांचं लक्ष असायचं पुढे काय चाललं. मी ट्रस्टी सेंटरमध्ये असताना माझ्याशी सुद्धा बोलत असायचे, घरी बोलायचे काय झालंय, काय कामकाज झालंय, काय करायचं आहे. आणि अगदी शेवटी सुद्धा अभ्यास करून अमुक त्यांनी एक मेमॉर्स लिहिण्यासाठी सुरुवात केली होती. ते पूर्ण झालं नाही मला वाटतं काही कारणामुळे, पण तरी सुद्धा शेवटपर्यंत काम करत राहायचं हे त्यांचं मनात सतत असायचं. अशी व्यक्ती मिळणं अवघड आहे. वी ऑल मिस इट, पर्टिक्युलरली ॲट द चव्हाण सेंटर. आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळो एवढं करून माझे 2 शब्द सांगतो. अजित निंबाळकर, मुख्य सचिव माझे. सरांच्या त्यांचे त्यावेळेचे मंत्रालयाचे सहकारी आणि नंतर त्यांचं अनघा प्रकाशन ठाण्यामध्ये अतिशय उत्तम पुस्तकं त्यांनी प्रकाशित केली. ते मुरलीधर नाले या ठिकाणी आहेत. मी मुरलीधर नालेंना विनंती करतो की आपण त्या पुस्तकाचं प्रकाशन डॉक्टर अभय बंगांच्या हस्ते या ठिकाणी करावं. जवळजवळ 24 वेगळ्या लोकांनी काळे सरांच्या आठवणी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये अनेक लोक इथे संदीप प्रधानांनी दिले ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि इतर अनेक सरांच्या बरोबरच्या मंडळींनी सरांविषयीच्या आठवणी दिल्या. आणि सरांनी सुरुवातीच्या दिवसातल्या काही स्वतःच्या आठवणी दिल्या होत्या, त्याचाही मजकूर जवळजवळ 30-35 पानांचा मजकूर त्याच्यामध्ये आहे. नाही पुस्तक आपल्याला सगळ्यांना बाहेर या ठिकाणी उपलब्ध आहे. शरदाचे चांदणे या शीर्षकाने पुस्तक प्रसिद्ध झाले. अपाम देशपांडे सरही आहेत, त्यांचाही अतिशय उत्तम लेख आहे. मराठी विज्ञान परिषदेबरोबरही काळे सरांचा आणि सगळ्याचा खूप काळ संबंध राहिलेला आहे. आणि सरांची आधीची 2 पुस्तकं सुद्धा अनघा प्रकाशांनीच प्रकाशित केलेली आहे. एक भगवद्गीतेचं संश्लोकी भाषांतर असं केलेलं, त्यांनी भावांतर केलेलं ते एक आहे. आणि सर आपल्या या सगळ्या अकॅडमिक त्यांच्या एकूण याच्याविषयी निंबाळकर सरांनी सांगितलं, पण संस्कृत हाही त्यांच्या तितक्याच जिव्हाळ्याचा आणि आवडीचा विषय होता. मी या पुस्तक प्रकाशनानंतर त्यांच्या काही आठवणी इथे आपल्याला काही मंडळी सांगणार आहेत. तर मी त्यांच्या कन्या सुचित्राताईंना विनंती करतो की काळे सरांच्या काही आठवणी त्यांनी आपल्याशी या ठिकाणी. शरद काळे साहेबांची मुलगी सुचित्रा. I will be speaking in English. Chief guest, Dr. Abhay Bang sir, dignitaries on the dais and respected guests. On behalf of our family, I thank the Yashwantrao Chavan Pratishthan, Pratham and the Asiatic Society for organizing this memorial event. We are very grateful to Mr. Nale for publishing the book in my father's living. The grief of losing Baba was the worst pain that I have experienced in my entire life. It felt like my God had left the temple and the world felt so empty. I tried to push through the pain and carried on with my job, with my work, with my responsibilities. I almost made it into a project to overcome the pain and soldier on. But then I was fortunate enough to meet some enlightened mentors and guides who showed up in my life like angels and helped me realize that grief was not an event you can get over and be done with. It was a journey. And that realization started me on a healing process, which eventually led me to also becoming a relationship coach myself. I'm sharing this here today because all of us, every one of us, would have lost at least one beloved person in our lifetime. Sometimes we have lost ourselves or our inner child and our dreams. And I realized during this journey that as a society, we place so much value
on intellectual capacity that we often remain emotionally illiterate and even consider emotions to be some kind of a handicap. But the truth is very different. As I began my healing journey and went through the cycle of grief with denial, anger, bargaining, sadness, and acceptance, I also learned to make meaning of my grief. I realized that we grieve not just because we miss the person and the opportunities to be with them that are now gone forever, but we also grieve because we miss who we were in their presence. We believe that humans have souls, but I learned during my journey that this is inaccurate. Humans are souls. We are all unlimited beings, here in a limited human body for a human experience. Life is a temporary gift, and I was twice blessed to have him as my father in this life. He was known and celebrated for his intellect and his administration capacities, as we have just heard from Sir. But I know that his heart was also a very big part of his identity, and that is what I want to celebrate today. For me, he was the embodiment of unconditional love and affection. Of course, like all of us humans, he was not perfect, but he was exemplary in so many ways that many of the words that are held up as ideals and aspirations were a living reality in front of my eyes. Discipline, punctuality, loyalty, perseverance, patience, integrity, austerity, and generosity. He always walked on the path that he believed was right, even if it was not the easy one. He always strove to create order out of randomness and chaos and to elevate every action to the highest possible. Whether it was meticulous proofreading of any document or the books he wrote in translation from Sanskrit to Marathi, a few pages at a time during every lunch break, or the way he noted and remembered every extended family members and friends' birthdays from his tiny black diary, and those of you who were close to him will know which one I'm talking about. The perfectionism was not an end in itself, but a means to create the best possible outcome. It is more than an entire year now, and while I do miss our conversations on geopolitics or the expanding universe, what I really miss is his warm smile and the twinkle in his eyes. The joy with which he would welcome me home, or my daughters when they went to meet him. The little bottles of homeopathy pills that always found their way to me the day after I mentioned to him on a phone call very casually that, I've been having a migraine or some kind of shoulder pain. The delight with which he would share finding a perfect sentence or a fascinating fact or a poetic line in one of the old books at Asiatic Library that he read carefully with white gloves on to curate them for the digitization process that was so close to his heart. It seemed to me that he worked even harder after retirement, and I would have said that the Pratishthan and the Asiatic Library were like his second home. But the truth is they were probably his true home, his temples where he devoted himself to his gods of learning and serving. In this day and age of influencers and followers, people like him who lived a life of quiet excellence and elevated everything they touched may not have a million likes. But for those of us who were touched by his life and learned from the work ethic and remember him, he left a far deeper legacy. It is said that the best gift a parent can give a child is roots and wings. He gave me both in full measure, and for that I will always be grateful. Thank you all for your presence on this occasion and for your patient listening. सुचित्राताई म्हणाल तसं चव्हाण सेंटर आणि एशियाटिक सोसायटी हीच खरं तर त्यांची कामाची क्षेत्र होती आणि त्याच्यातून वेळ मिळाल्यावर ते घरी जात असत गाडीमध्ये. तर एशियाटिक सोसायटीच्या 20वी बालमुली या ठिकाणी आहेत. मी त्यांना विनंती करेन की त्यांनी ते Shri Ajit Nimbalkar, Shri Narendra Jadhav, Dr. Bhaum, members of the Kale family, members of Pratham, my friends and colleagues from the Asiatic Society, and everyone gathered here to pay tribute to the memory of Shri Sharad Kale. I will always cherish my association with Shri Kale during my tenure as Honorary Secretary of the Asiatic Society, which coincided with his tenure as President. I think Suchitra has given you details which I would like to share about his personality
and the pleasure I had of learning under him. Life is so much easier when one works with someone with a high level of integrity, discipline, sincerity. Rare occasions of disagreement do I remember, if any. So I was fortunate that we could work together in harmony. Our tenure in positions at the Asiatic Society are governed by our rules, and so the complete tenure is maximum 6 years. His tenure as resident and mine as honorary secretary, therefore, were coterminous, ended together. So I had to take courage, I think, in both hands and decide whether I could follow in his footsteps, if possible, and stand for the post of president, which is an elected post. I did share this with him. He was reserved. He didn't speak openly of encouraging me to do it. He was not the type to show partiality at all. But I knew that I had his good wishes. So as I said, I took courage in both hands and put in my nomination for the elections. Fortunately for me, I got elected and I became the first woman president of the Asiatic Society after 216 years of its existence. And I have to thank Mr. Kali for what I learned from him, for his encouragement, knowing full well that his shoes were too big for me to fill. We were sorry to lose him as president, but we gained something too. And I, for one, and many of my colleagues, were so happy when he agreed to accept being a trustee of the Asiatic Society. We've had many leading figures as trustees, and there's nothing I could say about them, but I thought that Mr. Kali was really suited for this because he knew the Asiatic so well. He had held other positions. He'd been a member for years. So having him as a trustee was a real boon for the Asiatic Society. Sadly, he did not fill that position for long. When ill health strikes, it is difficult. And with Mr. Kali, we could see that he was becoming frail. But I must tell you that he continued to come to the Asiatic. At least twice a week. His love of books, which I think Suchitra has also mentioned, drew him there. I think gave him some courage and strength also. And he would sit and go through the books that he had been selecting for our digitization project. Very briefly, I must tell you that it was because of his efforts that we got grants from the Maharashtra government, 5 crores at a time for digitization, because we have so many old books, records, newspapers. A lot of digitization will help in preserving them. And if it were not for his efforts, we would not have got that. We got the first phase, we actually got the second phase. I am now afraid that with him gone, we may not get the third phase. For him, I think being with books also gave him a certain sense of fulfillment. I want to add, on a personal note, when he used to come regularly, he would sit in the basement because there was a special room there that he could occupy and go through the books that were brought to him. And I would go down and visit him.
And there was a time when my son was holding, which is also a member of the Asiatic Society, he was holding an exhibition of his photographs. So I went down to Mr. Kalkit and I said, I'd be very happy if you could come and see the photographs that my son is displaying. There was a bit of hesitation, and he said, I don't know if I can come up. And one of our clerks said, ma'am, we've got a wheelchair. Shall we ask him if he'd like to come up in the wheelchair? I hesitated, but I asked, and he agreed. And you should have seen the interest he showed as we wheeled him around. There was also an artist's exhibition, heard about paintings, and he spent time watching everything, examining, taking interest, asking questions. I was grateful to him for agreeing to do that. He will remain a strong presence of my past. आता आपल्याला सगळ्यांना छगन भीमाची मफलर माहीत असते, पण काळे सरांची मफलर जून महिन्यामध्ये सुरू व्हायची आणि साधारणतः फेब्रुवारी महिन्यापर्यंत त्यांच्या गळ्यातली ती अतिशय उत्तम उंची स्पोर्ट शूज आणि ती गळ्यातली मफलर आणि अतिशय सावकाश आणि दमदार पाऊल टाकत ते आले, म्हणजे 11 वाजलेले आहेत, हे अगदी उघडच आहे. आणि त्या प्रकारचं व्यक्तिमत्व. तसे मूळचे पक्के पुणेकर आणि लग्न झालं वहिनीशी पक्क्या मुंबईकरांशी. वहिनी कधी बोलत नाहीत. आज आम्ही विनंती केली आणि त्यांनी 2-3 मिनटं बोलण्याचं मान्य केलं, तर मला बरं वाटलं ते. आणि म्हणून मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या निमित्ताने सरांच्या थोडक्या आठवणी व्यक्त करत. सोनीजीताई काळे. अशी बोलायची सवय नाही, प्रयत्न करणे. सर्व मान्यवर आणि आप्त व स्नेही यांचे आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल मी आभार मानते. इतर कुठल्याही विषयावर अधिकाराने बोलू शकत नाही, पण शरदबद्दल थोडंसं बोलू शकते. उच्च पदावरील सरकारी नोकरीचा रस्ता म्हणजे शुरस्य धारा. त्यावरील मार्गक्रमण त्यांनी निर्ममपणे पण लीलया केली. कर्तव्य पालन अथकपणे केले, पण त्यात कठोरपणा येऊ दिला नाही. सरकारी नोकरी 1997 साली संपली, पण शरद कधी निवृत्त झालाच नाही. मनाने व बुद्धीने तर नाहीच नाही, परंतु शरीराने असहकार केल्यावर त्याची होणारी उलघाल त्याच्या जीवन ध्येयाबद्दल सर्व सांगून गेली. हाती घ्याल ते तडीस न्या या त्याच्या नुमवीय ध्येयासाठी त्यांनी शेवटच्या दिवसापर्यंत प्रयत्न केले. सेनानी कधीही बिछाण्यावर देहत्याग करत नाही असा अभिमान बाळगतो. त्याप्रमाणे शरद काळे हातात कागद कलम घेऊनच विराम पावले. त्यांनी वाचले अपरिमित, लिहिलेही खूप, पण अजून खूप लिहायचे होते. पण काटेकोरपणा आणि एकला चालो रे या वृत्तीमुळे बरेच काही राहून गेले. तरी श्री नाले यांच्या अथक पाठपुराव्यामुळे आज हा प्रकाशन समारंभ संपन्न होत आहे. हे पुस्तक केवळ स्मरणरंजन नसून पुढच्या पिढीला आदर्श व्यक्तित्व म्हणजे काय याची झलक देईल. निरलस कर्तव्य पालन, निर्भय सचोटी आणि निस्पृहता ही त्याच्या आयुष्यातील त्रिसूत्री. घेऊन काही गेलाच नाही, खूप देऊन गेला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व सहकारी व सहवासात आलेल्याच्या समोर आदर्श ठेवून गेला. धन्यवाद. आणि व्यासंगी असलेल्या शरद काळे एकच मिनिट, मला वाटतं दिसते समोर आहे. यांचे स्थान सनदी अधिकाऱ्यांमध्ये अग्रस्थानी घेतले जाते. प्रशासनाला शिस्त लावणारे विद्वान, प्रामाणिक आणि अभ्यासू व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख. कोणत्याही समस्येच्या मुळाशी जाऊन त्यावर तोडगा काढण्याचे कसब त्यांच्या ठायी होते. 17 ऑक्टोबर 1939 रोजी जन्मलेल्या शरद काळे यांचे शालेय शिक्षण पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात झाले. त्या काळात असणाऱ्या इतिहास व स्वातंत्र्य लढ्याच्या प्रेरणात सुरक्षित कौटुंबिक वातावरण, समाजाभिमुख संस्कार आणि शिक्षकांकडून मिळणारे जीवनाचे धडे यातून त्यांचे बालपण आकार घेत गेले. त्यांना अर्थशास्त्र आणि गणिताची आवड होती.
गणित विषय घेऊन ते पुणे विद्यापीठातून MA ची परीक्षा सुवर्ण पदकासह उत्तीर्ण झाले. त्यांचे गणिताचे शिक्षक पंडित गो म जोशी यांचे मार्गदर्शन आणि आईच्या इच्छेखातर त्यांनी सनदी सेवेत जाण्याचे ठरवले. 1963 साली ते अव्वल क्रमांकासह भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या 36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवा काळात अनेक मानाची व जबाबदारीची पदे भूषवली. या काळातच 1972 साली त्यांनी अमेरिकेच्या हवाई येथून MBA पूर्ण केले. तत्पूर्वी प्रशासकीय सेवेत दाखल झाल्यानंतर 1964 ते 65 या काळात त्यांनी पुण्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले. वित्त विभागाचे उपसचिव, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदी पदांवर त्यांनी काम केले. प्रशासकीय सेवेत सुरुवातीच्या 5 वर्षांच्या काळात त्यांनी दाखवलेली चमक विलक्षण होती. त्यांचे कामाचे कौशल्य पाहून वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी त्यांची नेमणूक गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून करण्यात आली. पुढे चीनचे युद्ध, भारत पाकिस्तान दरम्यान झालेले 1965चे युद्ध आणि 1971च्या बांगलादेश मुक्तीयुद्ध या काळात ते वित्त विभागात कार्यरत होते. त्यांनी 1972 ते 74 या काळात राज्याच्या नियोजन विभागाचे उपसचिव म्हणून काम केले. त्यानंतर भारताचे उपपंतप्रधान आणि गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे विशेष सचिव म्हणून काम केले. सुमारे 7 वर्ष केंद्रात काम केल्यानंतर 1981 ते 83 या काळात शरद काळे महाराष्ट्र राज्य सहकारी विपणन महासंघ मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालकपदी रुजू झाले. तेथील उत्कृष्ट कामामुळे 1983 मध्ये त्यांची सहकार विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती झाली आणि पुढे काही काळ त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे सचिव म्हणून काम पाहिले. 1991 ते 1994 या काळात मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत होते. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रमुख तलावांपैकी तानसा तलावाचा शताब्दी सोहळा त्यांच्या कार्यकाळात 1992 ला साजरा करण्यात आला. त्यांच्या कार्यकाळात धरणांचे मजबूतीकरण, मुंबईला अतिरिक्त पाणी पुरवठा, पांजरापूर जलशुद्धीकरण प्रकल्प आदी महत्वाची कामे मार्गी लागली. भारतीय प्रशासकीय सेवेतील या योगदानामुळे काळे सरांना 1989 साली जगभरातील उत्तमोत्तम प्रशासकीय अधिकाऱ्यांसह एकत्र अभ्यास करण्याची आणि हार्वर्ड विद्यापीठात शोध निबंध सादर करण्याची संधी मिळाली आणि विद्यापीठाची मानाची फेलोशिपही मिळाली. या काळात आग्नेय आशियातील राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांचा अभ्यास स्टीफन गोल्ड या अग्रगण्य अभ्यासकाकडून पॅलेंटॉलॉजी अभ्यास, कॅनडा, युरोपियन युनियन अशा देशांना भेटीचा योग, भारतातील जेमिनी ऋषींनी लिहिलेल्या मीमांसा या ग्रंथाचे जर्मन शिक्षकांकडून विवेचन असा विविधांगी अभ्यास वयाच्या 50व्या वर्षी काळे सरांनी अतिशय उत्साहाने पूर्ण केला. न्यायशास्त्र, लष्करी तज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ अशा अनेक व्यक्तींच्या उपस्थितीत त्यांनी भारतातील हजारी उद्योग अर्थात सिक इंडस्ट्रीजवर आपला शोध निबंध सादर केला होता. जागतिकीकरणाच्या काळात महाराष्ट्राच्या नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून 1994 मध्ये ते पुन्हा रुजू झाले. या काळात खाजगीकरणाची दिशा आणि धोरण ठरवणारे खाजगी क्षेत्राचे सहकारी राजपत्र त्यांनी तयार केले. त्यानंतर 1996 ते 1998 मध्ये मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्षपद भूषवले. सन 1998 मध्ये सनदी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर काही काळ त्यांनी रिझर्व्ह बँकेचे ओम्बड्समन अर्थात लोकपाल म्हणून काम पाहिले. पुढे मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरचे सरचिटणीस म्हणून ते अखेरपर्यंत कार्यरत होते. याच दरम्यान त्यांनी 2013 पासून पुढील 6 वर्ष एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई या नामांकित संस्थेचे अध्यक्षपद सांभाळले. त्यावेळी दुर्मिळ ग्रंथ संपदेच्या डिजिटायझेशनचे काम त्यांनी पुढाकार घेऊन सुरू केले. सोसायटीचे ग्रंथ संजीवनी हे वेब पोर्टल काळे सरांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले. संस्थेचे माजी अध्यक्ष, धर्मशास्त्राचे लेखक, भारतरत्न महामहोपाध्याय डॉक्टर P.V. काणे यांच्यावरील टपाल तिकीट काढण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले आणि त्यासाठी पदरमोडही केली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई
ही संस्था नावारूपास आणण्यात संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री शरद पवार साहेब यांच्यासह काळे सरांचा मोलाचा वाटा आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जीवनावरील महत्त्वपूर्ण पुस्तके प्रकाशित करण्यास चव्हाण साहेबांच्या संकेतस्थळाची निर्मिती देखील जाणीवपूर्वक केली. तसेच वी. का. राजवाडे, डी. कोसंबी, वी. रा. शिंदे महाराष्ट्रीय ज्ञानकोश या ग्रंथाच्या संकेतस्थळांची निर्मिती केली. प्रतिष्ठानची धुरा सांभाळत असताना त्यांनी श्रीमद भगवद्गीता आणि मेघदूत हे संस्कृत ग्रंथ मराठीत भाषांतरित केले. लोकप्रशासनात वैशिष्ट्यपूर्ण सेवा दिल्याबद्दल भारतीय लोकप्रशासन संस्था IITA नवी दिल्ली यांच्यातर्फे दिल्या जाणाऱ्या ऑन एच ॲपल बाय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. वाचनाच्या अभ्यासाबरोबरच त्यांना शास्त्रीय संगीताचीही आवड होती. प्रगल्भ बुद्धिवाले आणि सदैव कार्यामग्न असणारे काळेसाहेब चव्हाण सेंटरचे दिशादर्शक होते. त्यांनी दिलेली प्रेरणा आणि संस्कार घेऊन चव्हाण सेंटर पुढील वाटचाल करत राहील हीच त्यांना आदरांजली. सरांचं येणं वर्षातून एखाद दुसऱ्या वेळेला क्वचित होतं किंवा 2 वर्षातून सुद्धा कधीतरी एकदा होतं. आणि म्हणून यावेळेचा विषय ज्या विषयावरती काम करतात बालमृत्यूच्या रोखण्यासंबंधीच्या कामाबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बाकी त्यांनी लिहिलेली पुस्तके मग ते माझा साक्षात्कार हृदयरोग असेल किंवा सेवाग्राम ते शोधग्राम असेल ही माहिती आहे. आता मेधा कुलकर्णी मला वाटतं आज आल्या नाही, पण त्या बालमृत्यूच्या कामाविषयी कोवळी पानगळ हा जो एक मोठा प्रबंधच एक जो प्रसिद्ध झाला होता तोही आपण अनेकांनी वाचलेला असेल. तर त्याचबरोबर गेली काही वर्ष अनेक वर्ष म्हणजे बालमृत्यूच्या कामाच्या बरोबरीनेच व्यसनमुक्तीचं काम आणि गडचिरोली जिल्हा मला वाटतं 92 साली पहिल्यांदा दारूबंदी तिथे झाली आणि गडचिरोलीमध्ये दारूबंदी लागू होणं आणि ती यशस्वी होणं हे अनेकांसाठी खूप अडचण होऊ शकेल की असं प्रश्नांकित होतं. पण ते सततच्या डॉक्टर बंग, राणी बंग आणि त्याच्या सगळ्या टीमच्या प्रयत्नामुळे शक्य झालं. नंतर चंद्रपूरमध्ये तोच प्रयत्न झाला आणि महाराष्ट्रभरती चळवळ बरीच वाढली. त्यामुळे आज त्यांनी तो विषय जो निवडला किंवा युवकांच्यामध्ये हे व्यसनाधीनतेचं जे प्रमाण आहे त्याबाबत आपल्याला नेमकं काय करता येईल आणि ते वैज्ञानिक स्वरूपाचे उपाय काय असतील आणि समाजाचा सहभाग त्याच्यामध्ये कसा घेता येईल यासंबंधी सर आपल्याशी मोकळेपणे बोलणार आहेत आणि त्यानंतर त्याबद्दलची प्रश्नोत्तरही होणार आहे. सरांच्या विषयी मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांनी आपण माहीत असलेले लोक आहोत, पण अगदीच सांगायचं तर म्हणजे आता हल्ली लोक सांगतात असं की गांधीजींविषयी सुद्धा सिनेमा आल्यावरच लोकांना कळले असं सुद्धा सांगतात लोक. त्यामुळे सांगावं लागतं हल्ली असं करण्याचं की त्याच गांधींच्या आणि विनोबांच्या विचारामध्ये बंग सरांची सगळी वाढ संगोपन झालेलं आहे. आणि वर्ध्यामध्ये जी अनेक मंडळी अतिशय उत्तम विचाराने उत्तम कामाची दृष्टी घेऊन बाहेर पडली, विशेषतः विनोबांचा गांधीजींच्या विनोबांचा खूप सहवास त्याला लाभला आणि महाराष्ट्राला अभिमान वाटावीची काही घराणी मानावं, घराणी शैलीला विरोध जरूर करावा, पण काही उत्तम घराणी म्हणजे त्याच्यातून ती बंग घराणं आहे. अनेक नावं घेता येतील, दाभोळकर असतील, आमटे असतील, अजून असतील खूप काही. पण अगदी त्यांचं म्हणजे त्यांचे दोघांचे आईवडील आणि अतिशय दीर्घ आयुष्य लावून उत्तम काम केलं. त्याच्यानंतर अभय बंग आणि अशोक बंग आणि आता त्यांची मुलंही या प्रकारच्या कामामध्ये अगदी सगळ्यांनी पिढ्यानपिढ्या वाहून घेणं अशी थोर परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. त्यातलं हे कुटुंब आहे आणि डॉक्टर अभय बंग यांच्यासाठी त्यांच्या कामासाठी आपण त्यांच्याकडे पाहतोच, पण जगात घडणाऱ्या विविध घटनांविषयी ते काय बोलतात याकडे आपलं बारकाईने लक्ष असतं आणि त्याच्यावर वेळोवेळी त्याची मतं ते प्रदर्शित करत असतात. गडचिरोलीसारख्या भागामध्ये सर्चसारखी संस्था आज अशी झाली जी जगप्रसिद्ध संस्था आहे. आपल्यापैकी अनेकांनी तिथे भेटही दिली असेल. आजही त्याचा जो धाकटा मुलगा अमृत बंग आज निर्माण नावाचा प्रकल्प तिथे सुरू आहे आणि दरवर्षी अनेक तरुणांना घडवण्याचा, विशेषतः जी तरुण मुलं IIT मधनं बाहेर पडतात, मेडिकल इन्स्टिट्यूट्समधनं बाहेर पडतात आणि जी कदाचित उत्तम करिअरसाठी परदेशात निघून जाण्याची खूप दाट शक्यता असते, ती जर गडचिरोलीमध्ये गेली तर साधारणपणे परदेशातला त्यांचा रस्ता बंद होतो आणि ह्या देशासाठी अतिशय उत्तम मनुष्यबळ मिळण्याची शक्यता तयार होते.
अभयभंगांच्या वडिलांच्या बाबतीतही तेच झालं होतं. ती आठवण म्हणून सांगायला हरकत नाही की त्यांना परदेशी जाण्याची जेव्हा संधी आली अर्थशास्त्राच्या अभ्यासासाठी, जेव्हा ते गांधीजींकडे गेले आणि त्यांना सांगितलं असं की मी या कामासाठी जातो आहे, त्यांनी म्हणाले या कामासाठी पुढं परदेशात जाण्याची काही गरज आहे, इथेच इतक्या गोष्टी आहेत. आणि इतका हुशारग्रस्त होता म्हणजे त्यांनी मला वाटतं त्यांच्या MA च्या परीक्षेमध्ये नागपूर विद्यापीठामध्ये जेवढी सुवर्णपदकं मिळवलेली आहेत ते रेकॉर्ड अजूनही मोडलं गेलेलं नाही. अतिशय बुद्धिमान अशा या कुटुंबातल्या या व्यक्ती, आणि त्यांनी अशा प्रकारचं आयुष्य समाजाला देणं मला असं वाटतं की आपल्या समाजाचं संचित असतं, मोठं एक भाग्य असतं. तर त्याच्यापैकी डॉक्टर एक आहे. मी काही काळ त्यांच्यासोबत गडचिरोलीमध्ये काम करण्याची संधी मिळाली, तर आम्ही त्यांना नैना असं म्हणतो, तिथे सगळे म्हणत, आणि राणीपूर्ण अम्मा, कारण ते थोडं आंध्र प्रदेशच्या जवळ जातो, म्हणजे त्यांच्यापासून थोड्याच अंतरावर गेलं की आपण आंध्र प्रदेशकडे जातो, इकडे गेलो तर छत्तीसगडकडे जातो. ते शब्द आईवडिलांसाठी तिथे वापरले जातात, नैना आणि अम्मा. तर आम्हा सगळ्यांसाठी ते नैना आहे. तर मी डॉक्टर अभयभंगांना विनंती करतो की त्यांनी आपल्याशी त्यांच्या नियमित विषयावर बोला. व्यासपीठावरील महानुभाव असं म्हणून सुरुवात करणार होतो, पण ते सगळे व्यासपीठ खाली झालं. पण विशेष उल्लेख मला करायचा आहे स्वर्गीय शरद काळे यांच्या पत्नी श्रीमती सुनीती काळे आणि त्यांची कुटुंबीय या सर्वांचा, आणि शिवाय अनेक महाराष्ट्रातले अनेक वरिष्ठ आणि विद्वान मंडळी इथे उपस्थित आहेत. सर्वप्रथम स्वर्गीय शरद काळे यांच्या स्मृतीमधलं हे व्याख्यान देण्यासाठी आपण मला बोलवलं, यासाठी मी प्रतिष्ठानचा, प्रथमचा, संस्थेचा, एशियाटिक सोसायटीचा सर्वांचा कृतज्ञ आहे. या चव्हाण सेंटरमध्ये जसा कर्ता बाळासाहेबांनी आता उल्लेख केला, 23 वर्षापूर्वी मला एक पुरस्कार देण्यात आला होता, आणि त्यावेळी माझी शरद काळेंविषयी सगळ्यात पहिल्यांदा व्यक्तिशः भेट झाली. त्यांच्या अतिशय सुंदर आठवणी अगोदरच्या वक्त्यांनी मांडल्या आहेत, प्रशासकीय कामाच्या देखील, आणखी व्यक्ती म्हणून, कौटुंबिक म्हणून त्यात मी जाणार नाही. तेवढा वस्तुतः माझा त्यांचा व्यक्तिशः परिचय फार कमी होता, पण त्यांची जी काही कामाची इनिंग आता आपण पाहिली त्याच्यामध्ये एक दिशा आढळते. ती दिशा अशी की कदाचित सुरुवातीला ते अकॅडमिक होते, विद्वान होते, हे सगळं सोबत सोबतच सुरू राहिलेलं आहे. पण सुरुवातीला हा माणूस विद्वान होता, अभ्यासू होता, तिथून ते प्रशासक झाले, आणि नंतर ते सामाजिक संस्थांचे प्रमुख झाले. यशवंतराव चव्हाण सेंटर, एशियाटिक सोसायटी प्रथम. तर याच्यात मला एक मेसेज मिळतो. मला मेसेज असा मिळतो की का त्यांनी असं केलं असावं. काही वयानुसार आणि बाहेरच्या परिस्थितीनुसार निवड कराव्या लागतात, पण मला याच्यात एक खरं मी मेसेज असा दिसतो की ते आपल्याला त्यांच्या या जीवनक्रमातून असं सांगतात आहे की सुरुवातीला अभ्यास आणि विद्वत्ता खूप महत्वाची, पण त्याचा व्यापक परिणाम करायचा असेल तर प्रशासनात गेलं पाहिजे. विद्वत्ता नाही तर व्यक्तिगत राहील, क्लासरूम मध्ये राहील, पुस्तकात राहील, पण प्रशासनात गेल्याने त्याचं 1000 पट गुणाकार होतो. पण प्रशासनातनं निवृत्त झाल्यानंतर त्यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक हे क्षेत्र निवडलं. त्याच्यातनं संदेश मला असं वाटतं ते देतात आहेत की अंतिमतः प्रशासन आणि राजकारणापेक्षाही समाज आणि संस्कृती हे जास्त महत्वाचे आहे. आणि म्हणून त्यांच्या स्मृतीमध्ये भाषण द्यायचं म्हणून काय विषय निवडावा. त्यांच्या कुटुंबियांनी इच्छा व्यक्त केली की मी गडचिरोलीच्या कामाविषयी बोलावं, पण निवड गडचिरोलीच्याच कामाविषयी बोली तर थोडी ती आत्ममग्नता होईल. म्हणून मी विषय असा निवडला की त्यांच्या आयुष्याची जी शेवटची इनिंग होती सामाजिक कामाची, तर एक सामाजिक प्रश्न, आणि त्या निमित्ताने मी गडचिरोलीचा देखील वर्णन करीन. पण हा एक प्रश्न असा आहे की जो महाराष्ट्रासमोर, महाराष्ट्राच्या विचार करणाऱ्या लोकांसमोर हा प्रश्न नव्याने यायला पाहिजे असं मला वाटतं.
म्हणून याची थोडी वेगळी मांडणी आज मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. माझी इच्छा अशी, अपेक्षा अशी की या प्रश्नाकडे पुन्हा एकदा कदाचित महाराष्ट्राने नव्याने बघायला पाहिजे. आज शरद काळे असते तर कदाचित या प्रश्नावर त्यांनीच पुढाकार घेतला असता. म्हणून त्यांच्या स्मृतीमध्ये व्याख्यान देण्यासाठी आज हा विषय मी निवडला. भारतात अल्कोहोल याविषयी नवी वैज्ञानिक भूमिका काय आहे विज्ञानाची, म्हणजे माझी नाही, विज्ञानाची, आणि याच्यावरती सामाजिक उपाय काय असू शकतात असं मी शीर्षक निवडलं. जरी अगोदर शीर्षक एक यूथ अल्कोहोल वगैरे असं दिलं होतं, पण मी विषय थोडासा वेगळ्या तऱ्हेने, वेगळ्या धर्तीने मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. मी बोलीन मराठीत, पण या विषयामध्ये इतके इंग्रजी शब्द आहेत, आकडेवारी आणि याच्या आकृत्या इतक्या इंग्रजी आहेत की मी स्लाइड्स इंग्लिशमध्ये वापरेन. स्लाइड्स असे वापरेन की या सगळ्या गोष्टी मी निवड शब्दांच्या वाटे तुमच्यापर्यंत नाही पोहोचू शकत, म्हणून मी पीपीटीचा वापर करणार. अगदी पटकन आपण गडचिरोलीला जाऊन येऊ. आणि महाराष्ट्राच्या पूर्वेच्या टोक्याला असलेला तो लाल जिल्हा गडचिरोली सगळ्यांना माहित आहे, म्हणून महाराष्ट्रामध्ये काही वर्णन करायची गरज नाही. पण तो लालही आहे, तिथे नक्षलवादी चळवळ, माओइस्ट चळवळ बरीच होती, सगळ्यांना माहित आहे. जिल्हा मुख्यतः कृषी, ती धानाची शेती फक्त, ती प्राथमिक अवस्थेतली, त्यामुळे लोकसंख्या मोठ्या प्रमाणात गरीब, आणि 40% लोकसंख्या ही आदिवासी आहे, गोंड आदिवासी. आणि गोंड आदिवासी जंगलात राहतात, जंगलाच्या भरोशावर राहतात, आणि जंगलातल्या वस्तू, आता इथे उदाहरणार्थ मोहाची फुलं गोळा केलेली आहे, आणि त्यामुळे मोहाची फुलं गोळा करणं, त्याचा आहारामध्ये उपयोग करणं, गुरांना देणं, औषध म्हणून, आणि त्याच्यापासून दारू बनवून पिणं, हा देखील त्यांच्या जीवनक्रमाचा किंवा त्यांच्या कम्युनिटी लाईफचा एक बराच भाग आहे. अशा या गडचिरोलीमध्ये 38 वर्षापूर्वी राणी आणि मी गेलो, आणि आता आपण 38 वर्षापूर्वी जाऊया. आम्ही रात्री खेड्यातल्या लोकांशी बोलायचो, तुमच्या समस्या काय, गरजा काय. आणि त्यावेळी ओरला नावाच्या एका गावात आम्ही रात्री महिलांचे शिबिर घेतलं. ते शिबिरात आम्ही खेड्यातल्या बायांना असं विचारलं की तुमच्या महत्वाचे तुमचे प्रश्न काय. आणि आमचा प्रयत्न डॉक्टर असल्यामुळे की आरोग्याच्या प्रश्नावर चर्चा करावी, पण महिलांनी आम्हाला सांगितले की डॉक्टर ते तुमचं. आणि मग एक बाई उठली, ती सांगायला लागली की कसा माझा बाप दारू पिऊन पिऊन आईला मारायचा, आणि माझा नवरा दारू पिऊन पिऊन मला मारायचा, आणि आता माझा जावई देखील माझ्या मुलीला दारू पिऊन मारतो. 3 पिढ्यांपर्यंत ती म्हणाली की आमचं सगळं 3ही स्त्रियांचं आयुष्य फक्त दारूमुळे बरबाद झालं. एक बाई उठून म्हणाली, रडता रडता म्हणाली की माझा नवरा दारू पिऊन पिऊन मरून गेला. तर दुसरी बाई उठून तिला म्हणाली, अगं तुझा नवरा मेला तर तू भाग्यवान, माझा दारुडा नवरा केव्हा मरेल मी वाट पाहते. एका भारतीय स्त्रीला वैधव्याची आकांक्षा निर्माण करणारा हा प्रश्न आहे. याची तीव्रता खेड्यातल्या बायांना किती असते ते ऐकून पहिल्यांदा आमच्या समोर हा प्रश्न असा आला. आणि म्हणून आम्ही एक लोकांची संसद बोलवली आणि बायांना अधिकार, वोटिंग राईट्स दिले की तुम्ही निवडा की तुम्हाला सगळ्यात महत्वाचे प्रश्न तुमचे कोणते वाटतात, त्याच्यावर आपण काम करू. आणि त्याच्यामध्ये बायांनी, ग्रामीण आणि आदिवासी बायांनी मतदान करून जे प्रश्न निवडले त्यातला नंबर 1 प्रश्न होता अल्कोहोल. म्हणून तो प्रश्न मी आज निवडला आहे. त्याच्यातनं गडचिरोलीमध्ये 1987 नंतर दारूबंदीसाठी मोठी चळवळ झाली. लोकांनी त्याचं नेतृत्व आमच्यावर थोपलं. वस्तुतः त्याची आमची योग्यताही नव्हती, आमची तयारी नव्हती, पण ते नेतृत्व त्यांनी थोपलं. पूर्ण जिल्ह्यामध्ये 6 वर्ष ते आंदोलन चाललं. हजारो लोकांनी त्याच्यात सहभाग घेतला, आणि शेवटी महाराष्ट्र शासनाने 1993 मध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये दारूबंदी लागू केली. आज माननीय शरद पवार इथे नाही आहेत, पण खरं वस्तुतः मला त्यांना धन्यवाद द्यायचे होते आज, कारण ही दारूबंदी लागू केली तेव्हा ते मुख्यमंत्री होते.
त्यामुळे दारूबंदी गडचिरोलीला लागू करण्यासाठी त्यांना आम्ही 2-3दा भेटलो आणि तिथल्या लोकांची इच्छा आणि आदिवासींचा प्रश्न आणि स्त्रियांची एवढी तीव्रता बघून त्यांनी तो निर्णय घेतला. इतकंच नाही तर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या गावातील बाया ग्रामसभेमध्ये 51% लोकसंख्येने प्रस्ताव करतील तिथली दारूची दुकानं बंद करण्याचं धोरण देखील त्यांनी लागू केलं. गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी झाली, पण हा दारूबंदी मोठा कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न आहे. दारूबंदी करावी की करू नये ही अंमलात तरी आणता येते का? शासकीय उत्पन्नाचं काय करावं? दारू पिणं लोकांचा अधिकार नाही आहे का? सरकारने ते थांबवावं का? अशा अनेक प्रश्न. पण मुख्य टीका दारूबंदीच्या बाबतीत ही राहते की ती अंमलात आणताय. नुकतेच प्रशांत किशोर जे मोठे चांगले राजनैतिक विचारक आहेत त्यांनी एक वक्तव्य केलं, कारण बिहारमध्ये नितीश कुमारांनी दारूबंदी गेले 5-7 वर्षापासून केलेली आहे. प्रशांत किशोर बिहारचेच. त्यांनी वक्तव्य केलं की प्रोहिबिशन इन बिहार इज अ फेल्ड पॉलिसी. मला असं वाटतं की इथे त्यांचा नेम चुकला आहे. प्रोहिबिशन सक्सेसफुल की फेल्युअर हा प्रश्न अल्कोहोल आणि दुर्दैवाने बहुतेक वेळा चर्चा ही दारूबंदी हवी की नको, दारूबंदी यशस्वी की अयशस्वी ही चूक दिशेने गेलेली चर्चा. दारूबंदी हा अल्कोहोलचा प्रश्न सोडवण्यासाठी केलेला एक उपाय किंवा एक प्रयत्न आहे. तो काही सर्वोच्च अंतिम उपाय नाही. पण आपण थोडं मूळ प्रश्नाकडे गेलं पाहिजे. चीनी एक म्हण आहे की जेव्हा शहाणा माणूस चंद्राकडे बोट दाखवतो लोक चंद्राकडे बघत नाही, ते बोटाकडेच बघत राहतात. तर तसं लोक दारूबंदीकडेच बघत राहतात. दारूबंदी हे थोडी ना काही ध्येय आहे. ध्येय असायला पाहिजे अल्कोहोलचा प्रश्न कसा सोडवायचा. आणि म्हणून दारूबंदी हा प्रश्न नाहीये, त्याला प्रश्न करू नका. नाही तर महाराष्ट्रातलं सगळं त्याच्यावरची चर्चा जी आहे, डिबेट जी आहे, ते दारूबंदीच्या अवतीभोवती फिरतं. मी असं मानतो की गफलत होते आणि आपल्याला मूळ प्रश्नाकडे गेलं पाहिजे की दारूबंदी कशासाठी दारूबंदी करण्याची मागणी कोणी केली असेल तर दारूचा प्रश्न सोडवायला. आणि म्हणून थोडा दारूच्या प्रश्नाविषयी आपण जरा चर्चा करूया. आता ही निर्भया केस दिल्लीची सगळ्यांच्या ओळखीची आहे. विकिपीडियावरनं मी कॉपी केलेला आहे. 2012 मध्ये दिल्लीमध्ये एक घटना घडली की 22 वर्षाची एक फिजिओथेरपीची इंटर्न तरुण मुलगी मित्रासोबत बसमध्ये बसली. बसमध्ये 6 पुरुष होते. त्या प्रायव्हेट बसमध्ये 6च्या 6 पुरुषांनी तिच्यावर बलात्कार केला, अत्याचार केला आणि इतकी शारीरिक तिला इजा केली की तिला तत्काळ सफदरजंग हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं. ती पूर्ण राष्ट्रीय केस झाली म्हणून भारत सरकारने तिला सिंगापूरला पाठवलं विमानाने. दुर्दैवाने ती गेली आणि त्यामुळे निर्भयाच्या निमित्ताने स्त्री सुरक्षिततेचा मुद्दा भारताच्या पटलावर आला. पण या सगळ्या व्याच्यात एक शेवटची ओळ जी आहे ना ती सुटून जाते. निर्भया केसच्या निमित्ताने स्त्रीवर बलात्कार किंवा अत्याचार ही सगळी चर्चा होते, पण त्यावेळी ते अत्याचार करणारे सर्व पुरुष दारूच्या नशेत होते. आणि तुम्ही अशा वर्तमानपत्रातल्या जेवढ्या बलात्काराच्या बातम्या वाचाल सहसा तो पत्रकार शेवटी एक छोटस वाक्य देऊन देतो, अत्याचारी दारूच्या नशेत होता, अत्याचारी दारू प्यालेला होता. अत्याचारीवरती फोकस होतं, त्यांना शिक्षा होते, बरोबरच आहे. पण त्या दारूला केव्हा शिक्षा होईल? आणि अजून पुढे बघूया. आत्ताच पुण्यामध्ये ती पोर्शे केस झाली आणि ती तरुण मुलाने 17 वर्षाचा मुलगा जो अजून मायनरच आहे पण दारू पिऊन त्याने ती कार चालवली आणि पुण्यामध्ये 2 IT प्रोफेशनल्स त्याच्यामुळे मेले. खूप याच्यावरती होहल्ला झाला. तरुण मुलांना कार द्यावी का वगैरे वगैरे अशी सगळी चर्चा झाली. पण पुन्हा तिची शेवटची ओळ की तो तरुण मुलगा दारूच्या नशेत होता. आणि 17 जूनला आता 7 दिवसापूर्वी ती नागपूरच्या टाइम्स ऑफ इंडियाची हेडलाईन आहे की रात्री दारू प्यालेल्या तरुणांनी काहीतरी बर्थडे वाढदिवस साजरा करून ते येत होते ढाब्यावरनं, दारू पिऊन होते आणि त्यांनी गाडीच्या खाली 17 लोकांना चिरडलं. आणि दुर्दैवाने 17 लोक जे चिरडले गेले ते बागडिया नावाची एक राजस्थानी आदिवासी ट्राईब आहे. ते उन्हाळ्यामध्ये रोजगार
रोजगार शोधायला नागपूरला आले होते आणि फुटपाथवर झोपलेले होते. आणि त्याच वेळी त्याच दिवशी पुण्यामध्ये की दारू प्यायलेल्या तरुणाने कार चालवून पुण्यामध्ये 4 लोकांना इंज्युअर केलं. बातम्या संपत नाही. त्याच्याच दुसऱ्या दिवशीची बातमी आहे. शेवटी किती बातम्या घ्यायच्या म्हणून मी घेतल्या नाही की पुण्यामध्ये दिल्लीमध्ये, त्या दिवशी मी दिल्लीमध्ये होतो, 19 तारखेला 19 जूनला दिल्लीमध्ये दारू पिऊन एका माणसाने कार खाली 8 लोकांना चिरडलं. आणि आत्ताच आपण बातमी वाचतो आहोत की तामिळनाडूमध्ये 54 लोक, आजचा आकडा तो 57 पर्यंत पोहोचलेला आहे की 57 लोक मेलेले. तर दारूचा प्रश्न आपल्याला सोडायला तयार नाही. आणि तो निव्वळ गडचिरोलीच्या बायांचा प्रश्न आहे असं नाही, तर तो आता सरळ दिल्ली, मुंबई, पुणे इथे येऊन आपल्या जीवनाला येऊन भेटलेला आहे. कारण आपल्या जीवनातली कोणीही स्त्री निर्भया बनू शकते आणि कोणाचीही मुलं दारू पिऊ शकतात, पबमध्ये जाऊ शकतात आणि कोणी देखील रस्त्यावरनं चालताना दुसऱ्याच्या कार खाली, दारू पिलेल्या ड्रायव्हरच्या कार खाली त्याचा अपघात होऊ शकतो. म्हणून हा प्रश्न जो आहे, हा प्रश्न निव्वळ अनादी काळापासून जरी असला तरी पुन्हा तो आधुनिक काळात येऊन आपल्याला भेटलेला आहे. म्हणून आज चर्चा करण्यासाठी हा विषय म्हणून मी पुन्हा निवडला की या प्रश्नाला एकदा पुन्हा भेट द्यायची गरज आहे आणि थोडं वेगळ्या अंगाने द्यायची गरज आहे. जुन्या काळी या दारूचा प्रश्न निव्वळ नैतिक अंगाने हाताळला गेलेला आहे आणि प्रत्येकाच्या नीतीच्या कल्पना वेगवेगळ्या असू शकतात. पण म्हणून नीतीच्या अंगाने म्हणजे नैतिक अंगाने नुसत्या न हाताळता दारूच्या प्रश्नाला आपण वैज्ञानिक अंगाने पुन्हा एकदा आज तपासू. आणि म्हणून सुरुवात करूया. दी लॅन्सेटचा एक विशेषांक 2017 मध्ये निघाला. तो थोडं यासाठी अभूतपूर्व आहे की अख्ख्या पूर्ण लॅन्सेटच्या अंकामध्ये एकच अभ्यास आहे. असं होत नाही, लॅन्सेटच्या अंकामध्ये अनेक अभ्यास असतात. हा पूर्णचा पूर्ण इश्यू एकाच अभ्यासाला दिलेला आहे. हा अभ्यास आहे ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी 2017. जगात आतापर्यंत झालेल्या आरोग्याच्या सर्व अभ्यासापेक्षा हा विराट अभ्यास, सगळ्यात जास्त लोकसंख्येवरचा हा अभ्यास आहे. पण जगातल्या आरोग्याच्या नीती ठरवण्यासाठी हा जो अभ्यास आहे ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज, जगामध्ये एकूणच रोग, विकलांगता आणि मृत्यू किती, कुठे आणि कोणत्या कारणामुळे, याचा हा अतिशय विराट अभ्यास आहे. आता ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज स्टडी काय म्हणते, निष्कर्ष काय काढतात की अल्कोहोल इज वन ऑफ द टॉप 7 लीडिंग कॉजेस ऑफ डेथ, डिसीज अँड डिसॅबिलिटीज ग्लोबली. मृत्यू, रोग आणि विकलांगता ही जगात जेवढी आहे त्यातल्या सर्वोच्च जी 7 कारण आहेत त्यापैकी एक अल्कोहोल आहे. दुसरं, ती 7 कारण मी इथे देत नाही, पण दुसरं कारण आहे तंबाखू. सो तंबाखू आणि अल्कोहोल ही जगातल्या 7 कारणांपैकी एक आहेत. आणि अल्कोहोल त्यातल्या त्यात 15 ते 49 वर्षाचे वय आहे आणि या वयांमधले पुरुष यांच्या मृत्यूचं जगातलं नंबर 1 कारण आहे. आता 15 ते 50 हा वयोगट पुरुषाच्या किंवा कोणाही स्त्रीच्या जीवनामध्ये खरं म्हणजे सर्वोच्च प्रॉडक्टिव्हिटीचं वय असतं. त्याच्या अगोदर जे काही शिकलेलं असतो आपण ते आपण समाजाला देतो, आपल्या जीवनात त्याला प्रफुल्लित करतो, त्याची फळं घेतो, पराक्रम करतो, कर्तृत्व करतो. त्या काळात मृत्यूचं नंबर 1 कारण अल्कोहोल आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं ग्लोबल स्टेटस रिपोर्ट ऑन अल्कोहोल अँड हेल्थ 2018, त्यात ते म्हणतात आहेत की जगात आता दरवर्षी 30 लाख लोक अल्कोहोल आणि 13 कोटी लाईफ इयर आयुष्याची वर्ष. दारूमुळे खरं म्हणजे 80 विविध प्रकारचे रोग होतात, पण त्यांची यादी सांगायची जागा नाही. पण जे सगळ्यात जास्त प्रमुख ज्याच्यामुळे मृत्यू होतात, लिव्हर सिरोसिस 1,40,000 मृत्यू, रस्त्यावरचे रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट्स आणि इंजुरीज 92,000 मृत्यू आणि कॅन्सर 30,000 मृत्यू. याशिवाय मृत्यू होत नसले तत्काळ तरी दारूमुळे ब्लड प्रेशर वाढतं, हायपरटेन्शन, दारूमुळे हृदयरोग होतो, दारूमुळे स्ट्रोक होतो,
दारूमुळे डिप्रेशन होतं, दारूमुळे वेडेपण होतं, दारूमुळे अपघात तर होतातच, पण दारूमुळे आत्महत्याही घडतात, दारूमुळे एपिलेप्सी यादी लांब किती सांगू शकतो मी तुम्हाला. म्हणून भारतामध्ये दरवर्षी 2,64,000 मृत्यू दारूमुळे होतात असं WHO म्हणतात. म्हणून त्या स्पुरियस अल्कोहोलमुळे तामिळनाडूमध्ये जे 54 मृत्यू झाले ते दुःखद आहे, व्हायला नको. पण त्याची नॅशनल हेडलाईन होते आहे. खरं म्हणजे अल्कोहोलचे मृत्यू याची 1,00,000 वेळा नॅशनल हेडलाईन व्हायला पाहिजे. इतके मृत्यू रोज अल्कोहोलमुळे भारतात होतात आहे. याचं एक कारण असं की भारतात किती लोक दारू पितात. एक काळ असा होता की भारतामध्ये दारू पिणं विशेषतः सुशिक्षित समाजामध्ये चांगलं नाही मानलं जायचं. साहेबी समाज सोडून देऊ आपण, पण महाराष्ट्रातला जो मध्यम वर्ग होता त्याच्यामध्ये दारू पिणं हे हानिकारक आहे, वाईट सवयी लागतात वगैरे वगैरे. पण याच्यामध्ये जर तुम्ही बघा WHO ची आकडेवारी आहे, सॉरी, प्रिव्हॅलन्स ऑफ ड्रिंकिंग म्हणजे किती टक्के लोक दारू पितात. तुम्ही दारू पिता का हा प्रश्न विचारला तर किती जण हो म्हणतात, किती नाही म्हणतात. तर 51% पुरुष भारतातले आता दारू प्यायला लागले आहेत, 25% स्त्रिया दारू प्यायला लागलेल्या आहेत आणि दोन्ही मिळून 39% भारतीय लोकसंख्या 15 वर्षाच्या वरच्या वयोगटाची दारू पिते. याचा अर्थ असा झाला, भारताची 140 कोटी लोकसंख्या धरली आणि त्याच्यामध्ये 15 वर्षाचे वयस्क ढोबळमानाने जर आपण 100 कोटी धरले तर 39 कोटी लोक भारतातले आता दारू पितात. हा आकडा 40 वर्षापूर्वी भारतातले 19% लोक दारू प्यायचे. WHOच्या आकडेवारीनुसार 1981 साली 19% दारू प्यायचे, आता भारतातले 39% लोक दारू पितात. आणि किती पितात तर दारू पिण्याचं प्रमाण मोजण्यासाठी आता काय, दारू वाईन मध्ये कमी, बियर मध्ये कमी असते, वाईन मध्ये थोडी जास्त असते, विस्की मध्ये अजून जास्त असतं. मग कसं मोजायचं. म्हणून मोजण्यासाठी ऍब्सोल्यूट अल्कोहोल म्हणजे 100% अल्कोहोल जे असेल ते किती प्यायला जातं लिटर मध्ये मोजलं जातं. किती लिटर्स ऑफ ऍब्सोल्यूट अल्कोहोल, हे जगभर अल्कोहोल किती वापर होतो हे मोजण्याचं युनिट आहे. समजण्याला सोपं जावं म्हणून सांगतो की 1 लिटर ऍब्सोल्यूट अल्कोहोल म्हणजे ढोबळ मानाने 100 पेग दारू. 1 पेग दारू मध्ये ढोबळ मानाने 10 ग्रॅम दारू असते. म्हणून 1 लिटर म्हणजे 100 पेग असं तुम्ही त्याचं मनामध्ये अनुवाद करू शकता. तर बघा तुम्ही 15 वर्षाच्या वरची जी माणसं आहेत ती पुरुष वर्ष 2000 निळा जो बार आहे तो पुरुषांचा 3.6 लिटर पीत होते वर्षाला अल्कोहोल, आता 9 लिटर प्यायला लागले, म्हणजे 900 पेग घ्यायला लागले. स्त्रिया सरासरी भारतातल्या पाऊंड लिटर दारू पित होते, आता जवळजवळ 2 लिटर दारू प्यायला लागलेल्या, म्हणजे 200 पेग. आणि लक्षात घ्या ही सरासरी आहे. आणि आता सगळेजण पित नाही. म्हणून जे फक्त दारू पिणारे जे आहेत 39% आपण पाहिलं, 51% पुरुष आणि 25% स्त्रिया जे पिणारे आहेत ते किती पितात तर पुरुष वर्षाला 18 लिटर दारू पितात म्हणजे 1800 पेग, आणि स्त्रिया 6.6 म्हणजे लिटर दारू पितात. दोन्ही मिळून जवळपास सरासरी 15 लिटर दारू वर्षाला, 1500 पेग हे पिणाऱ्यांमधलं प्रमाण आहे. आणि म्हणून त्याचा परिणाम काय झालेला आहे तर बाकी तर अनेक मृत्यू वगैरे आपण पाहिले, रोगराई पाहिली. सगळ्यात जास्त ज्या गडचिरोलीच्या बाया पोरल्याच्या म्हणत होता की माझा दारुडा नवरा केव्हा मरेल मी वाट पाहते आहे. तर ते जे आहे त्याला अल्कोहोल डिपेंडन्स असा शब्द आहे, ज्याला आपण सहसा व्यसन हा शब्द वापरतो, पण व्यसन हा लूज शब्द झाला, त्याच्यामध्ये अनेक रेंज येते. पण अल्कोहोल डिपेंडन्स म्हणजे दारूवरती एवढं अवलंबन की सकाळ उठली तर मला थरकाप व्हायला लागतो, दारूचा पहिला ग्लास घ्यावा लागतो, आणि दारू नाही प्यालो तर मला कोणतंच काम करता येत नाही, मला सतत दारूची आठवण येते, दारू प्यावी लागते, इतकं माझं अवलंबन दारू. गाडी जशी पेट्रोलवर चालते तसं माणसाचं शरीर आणि मेंदू जेव्हा दारूवर चालायला लागतं ते डिपेंडन्स झालं, अवलंबन झालं. हे
दारूच्या व्यसनातला हा सगळ्यात तीव्र स्टेज झाली. भारतामधले 7% पुरुष सध्या अल्कोहोल डिपेंडंट आहेत आणि जवळजवळ अर्धा% स्त्रिया या अल्कोहोल डिपेंडंट आहेत. त्याला जर आपण आकड्यामध्ये परिवर्तित केलं तर याचा अर्थ असा होईल की भारतामध्ये 4 कोटी वयस्क दारू डिपेंडंट आहेत. या सगळ्यांच्या समाजावर जे एकूण ओझं आहे अल्कोहोलचं ते 1,21,000 अब्ज रुपये. आणि पण कोणी म्हणेल की पण सरकारला कर मिळतो. बरोबर, सरकारला कर मिळतो. तो जर वजा केला की तो नफा म्हणून जर वजा केला तरी 98,000 अब्ज रुपये भारतीय समाजाला 40 वर्षामध्ये अल्कोहोलचा भूदंड भरावा लागणार. हा या सगळ्या काळातल्या भारताच्या GDPचा 1.5% राहणार आहे. नोटाबंदी जेव्हा झाली तेव्हा मनमोहन सिंग लोकसभेत असं म्हणाले की यामुळे साधारणपणे 1 ते 2% GDP भारताचा कमी होईल. अल्कोहोल दुसरं तशाच प्रकारचा आघात नोटाबंदीने एका वेळापुरता आघात केला. अल्कोहोल दरवर्षी भारताचं 1.5% GDP कमी करतात. याशिवाय मग अल्कोहोलच्या इतर काही किमती आहेत, भूदंड आहे. माणसं काम करू शकत नाही, दुसऱ्यांना इजा करतात. मी दारू पितो हा माझा व्यक्तिगत चॉईस जर कोणी म्हणत असेल तर दुसऱ्यांना इजा करण्याचा तुला अधिकार नाही. आपण सगळ्या त्या कार ऍक्सिडेंटच्या ज्या केसेस पाहिल्या तिथं थर्ड पार्टी डॅमेज. त्यामुळे माझ्या स्वातंत्र्याची सीमा ही असली पाहिजे की दुसऱ्याला इजा व्हायला नको. अल्कोहोलमध्ये थर्ड पार्टी डॅमेज आहे. कुटुंबातले लोकही आहेत, रस्त्यावरची लोकही आहेत, ज्या घरी काम करतील तिथले लोक आहेत. इट डिस्टर्ब्स इलेक्शन. मला मुंबईचं माहीत नाही पण मी वर्धा जिल्ह्यात पाहिलं आहे. पूर्वी दारूबंदी व्हायच्या अगोदर गडचिरोलीत पाहिलेलं आहे. सर्वत्र जे निवडणुकीसाठी उभे राहतात उमेदवार ते निवडणुकीच्या 2-4 दिवस भरपूर पुरुषांना दारू फुकट पाजतात की दारू पाजून त्याचं मत घ्यायचं. दारूच्या नशेमध्ये असलेलं मत ही लोकशाहीला किती घातक आहे. पूर्वीच्या काही हिंदी सिनेमात कोर्टामध्ये आपण बघायचं की जो कोणी साक्ष घ्यायचा तो मैं पूरे वैसो होशो आवाज में शपथ लेता हूँ असं काही असायचं. तर तसं होशो हवास गमवून दिलेलं मत लोकशाही विरोध. आणि म्हणून दारूमुळे आणि दारूच्या पैशामुळे कारण स्थानिक पातळीवरती दारू माफियाच्या हातामध्ये दुकानही असतात आणि दारूही असते, पैसाही असतो आणि मसलमॅनही असतात, गुंडही असतात. त्यामुळे तिन्ही मार्गांनी दारू दुकानदार किंवा दारूचे व्यापारी ते भारतीय इलेक्शन लोकशाहीला इजा पोहोचवतात. स्त्रियांची सुरक्षा आणि त्यांचं समाजामध्ये पार्टिसिपेशन. जो जिथे एक पुरुष दारू प्यालेला आहे तिथे सहसा कोणत्याही स्त्रीची इज्जत सुरक्षित नाही. ग्रामसभांमध्ये स्त्रिया येत नाही. तुम्ही खेड्यांमध्ये जर विचाराल बायांना की ग्रामसभेत का जात नाही तर म्हणजे तिथे 2-4 माणसं दारू पिऊन असतात, ते असे वागतात. आमचा जर अपमान गावासमोर केला तर गावासमोर अपमान हे बाईसाठी काय भयंकर गोष्ट असते. तुम्ही कल्पना करू शकता मला माहित नाही. तिला तोंड दाखवायला जागा उरत नाही आणि मग तिच्या नवऱ्यावर एक पुरुष म्हणून जबाबदारी येते की जाऊन त्याने आता त्याच्याशी हाणामारी केली पाहिजे. नाही तर हा कसला मर्द आहे. त्याच्या बायकोची इज्जत घेतली त्या पुरुषाने दारू पिऊन. त्यामुळे बाया म्हणतात म्हणून आम्ही ग्रामसभेत जातो. आणि त्या नुसतं खेड्यातल्या बायांसाठी आहे. खूप वर्षापूर्वी तुमच्या स्मृतीला तुम्ही पोहणार आहे. पंजाबमध्ये जे खलिस्तानी मुवमेंट होती ती ज्याने दूर केली असं मानलं जातं की हिरो KPS गिल IPS ऑफिसर होते. पंजाबचे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस होते. डेकोरेटेड नॅशनली डेकोरेटेड ऑफिसर आणि गव्हर्नरच्या पंजाबच्या गव्हर्नरच्या घरी पार्टी होती आणि पार्टीमध्ये दारू पिऊन म्हणजे गव्हर्नरच्या घरी दारू पाजली जाते. केस सिद्ध झालं. आणि दुसरं तर की गव्हर्नरच्या पार्टीमध्ये दारू पिऊन नावाची अतिशय सिनियर IAS ऑफिसर आता काय डिझाईन घेतली काहीच तर नाही. 4 काळे मणी तर बिना मनीचं घेणार. IAS ऑफिसर बाई देखील सुरक्षित नाही. प्रत्येक पुरुष मनीची गोष्ट सांगा. जर आपल्याला स्त्रियांचं पार्टिसिपेशन समाजात हवं असेल, स्त्रीने बसमध्ये प्रवास करायचा असेल, निर्भया व्हायचं नसेल
लोकांना सुरक्षितरित्या चालायचं असेल, स्त्रियांना सार्वजनिक जायचं असेल, पुरुष एकही पुरुष दारू पित असेल तर कोणतीही स्त्री सुरक्षित राहू शकत नाही. मग आता थोडक्यात तंबाखू आणि अल्कोहोल यांच्याकडे थोडंसं सूट देणारे पदार्थ, प्लेजर गुड्स असं म्हणून बघण्याची, कॅज्युअली बघण्याची आपली वृत्ती आहे. पण वस्तुतः हे दोन प्लेजर गुड्स राहिलेले नाही. हे आधुनिक समाजामध्ये कॉलरा आणि प्लेग लागले. आधुनिक समाजामध्ये आता मलेरिया वगैरे वगैरे रोग कमी झाले, फार कमी झाले, चांगली गोष्ट आहे. पण त्याच्या जागी जे रोग येतात आहेत, ब्लड प्रेशर, स्ट्रोक, हार्ट अटॅक, कॅन्सर, मानसिक रोग, या सगळ्यांमध्ये दारूचं आणि तंबाखूचं महत्वाचं योगदान आहे. आणि म्हणून दारू आणि तंबाखू हेच मुळात रोग झाले. कॉलरा आणि प्लेग तुम्ही दुकानात विकत नाही. कॉलरा आणि प्लेग विकण्याची तुम्ही लायसन्स देत नाही. कॉलरा आणि प्लेग कोणाच्या घरी वाढदिवस असेल, लग्न असेल तर तुम्ही पाहुण्यांना कॉलरा आणि प्लेग देत नाही, पण हे देतात. त्यामुळे याच्याकडे बघण्याची दृष्टी आपली बदलण्याची गरज आहे. आता एक प्रश्न असा की तरी देखील भारतातली जी विद्वान मंडळी आहे, सुशिक्षित मंडळी आहे, ओपिनियन मेकर्स आहेत, दिल्लीपासून मुंबईपासून नागपूरपर्यंत राहणारे जे ऑफिसर्स आहेत, लेखक आहेत, संपादक मंडळी आहेत, या काय पद्धत आणि त्यांना असं वाटतं की नाही दारू काय हरकत नाही. याचं कारण असं दारूविषयी ते भूमिका घेत नाही. त्याचं त्यांच्या व्यक्तिगत सवयींविषयी मी सध्या नाही बोलणार आहे, पण त्यांच्या काही प्रामाणिक मान्यता असतात आणि त्या प्रामाणिक मान्यताची फक्त मी चर्चा करेन. त्यांच्या 3 मान्यता त्यांच्या भ्रामक. पहिली मान्यता त्यांची ही भ्रामक आहे की अल्कोहोल इज अ स्टिम्युलंट. अल्कोहोल घेतल्यामुळे, दारू पिल्यामुळे माणसाला उत्तेजना मिळते, प्रोत्साहन मिळतं, हा गोड गैरसमज आहे. मी मेडिकल सायन्स मधली गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की ब्रेन जे आपलं आहे, दारू अल्कोहोल हे त्याचं डिप्रेशन आहे. अल्कोहोल हे ब्रेनला डिप्रेस करतं. आता तुम्ही तत्काळ म्हणाल, ज्यांनी कोणी घेतली असेल ते तत्काळ म्हणतील तुम्ही काय सांगता फक्त, मग तुम्ही आयुष्यात घेतली नाही. आम्ही घेतली, एवढं नाही करणार तुम्ही आज इथे. आम्ही घेतली आणि आम्हाला माहित आहे त्याच्यामुळे मोठं उत्साही वाटतं. प्रतिअर्थांना अनेक लेखकांना त्याच्यानंतर लिहिता नाही ते लिहितच नाही. म्हणजे कसं काय, याचं कारण असं आहे की आपल्या ब्रेनमध्ये जे विविध भाग आहेत त्यातला सगळ्यात शेवटी जो भाग विकसित होतो तो असतो विवेक. आपल्या ज्या नैसर्गिक किंवा असं म्हणजे नैसर्गिक पेक्षा असं म्हणूया की ज्या रानटी प्रवृत्ती आहेत त्या निसर्गता मिळतात. संस्कृती आणि विवेक आपल्याला शिकवतं. आईपासून, शाळेतले शिक्षक पासून, समाजातले नैतिक पुरुष पासून सर्व आपल्याला शिकवतात की आपल्या रानटी प्रवृत्ती कशा नियंत्रणात ठेवायच्या आणि समाजात विवेकाने, संयमाने कसं वागायचं ही संस्कृती आहे. प्रकृती आहे दुसऱ्यांशी भांडणं, संस्कृती आहे दुसऱ्यांसोबत संवाद राहणे आणि रिस्पेक्टफुली राहणे. पण हा सगळ्यात ब्रेनमध्ये, मेंदूमध्ये सगळ्यात शेवटी आलेला भाग आहे. जो सगळ्यात शेवटी आलेला भाग आहे तो अल्कोहोलमुळे सगळ्यात पहिल्यांदा नॉकआउट. त्यामुळे अल्कोहोल डिप्रेसेस तुमच्या विवेकाला अल्कोहोल डिप्रेस करतं, तुमच्या संयमाला अल्कोहोल डिप्रेस करतं आणि त्यामुळे तुम्हाला मोकाट सुटल्यासारखं सगळी बंधनं निघून गेली. दुसऱ्याची बायको ही जणू काय माझीच आहे असं वागायला मी मोकळा झालो आणि म्हणून उत्तेजित वाटतं. ही जी उत्तेजना आहे हा विवेकाचा ब्रेक तोडून टाकतो. म्हणून अल्कोहोलिझम डिप्रेशन हे मेडिकल फॅक्ट आहे. पण ते डिप्रेस तुमच्या विवेकाला करतं, संयमाला करतं. म्हणून तुम्हाला भ्रम होतो की अल्कोहोलमुळे मला उत्तेजना मिळाली. अल्कोहोल नॉट अ स्टिम्युलंट, इट इज अ डिप्रेशन. नंबर 2, दुसरं तर्क असा की आज पूर्ण जगभर लिबरल सोसायटी आणि लिबरलिझमचा एक तर्क असा असतो की प्रत्येक व्यक्तीला आपापली निवड करण्याचं स्वातंत्र्य आहे आणि दुसऱ्या कोणी काही त्याच्यात बंधनं लावण्याचं कारण नाही. पण आता 2 गोष्टी आहेत. या स्वातंत्र्याची मर्यादा मात्र ही आहे की माझ्या स्वातंत्र्यामुळे दुसऱ्याला अपाय होता कामा नये. ही माझ्या स्वातंत्र्याची मर्यादा आहे. आपण अगोदरच पाहिलं की अल्कोहोलमुळे, माझ्या स्वातंत्र्यामुळे दुसऱ्याला अपाय होतो. आणि दुसरं असं की फ्री चॉईस हेच अल्कोहोलच्या बाबतीत पुन्हा दुसरं मिळतं.
होते का? तुम्ही दारूचा पहिला ग्लास घेतला, आता तुमच्या मेंदूवरती अल्कोहोलचा परिणाम झाला, आता कोण निर्णय घेत आहे? तुम्ही निर्णय घेत नाही, अल्कोहोल निर्णय घेत. अल्कोहोल तुम्हाला कसे निर्णय घ्यायला भाग पाडत आहे. सो ऍक्च्युअली तुम्ही दारू प्यायल्यामुळे स्वतःचं व्यक्तिगत स्वातंत्र्य गमावता. अल्कोहोल घेतल्यानंतर फ्री चॉईस उरतच नाही. ड्रिंक घेतल्यानंतर तुमचं फ्री चॉईस सगळ्यात पहिल्यांदा तुमचं फ्री चॉईसच जातो, पण याच्या नंतर आता तुम्हाला चॉईस राहिलाच नाही. तर अल्कोहोल इज गोइंग टू मेक यू ड्रिंक मोर अँड मोर अँड मोर. त्यामुळे अल्कोहोलमुळे ऍक्च्युअली आपलं फ्री चॉईस, आपलं स्वातंत्र्य, निवडीचं स्वातंत्र्य आपण गमावतो, हे राखतच नाही. त्यामुळे फ्री चॉईस ऑफ ड्रिंकिंग इज अ मिथ. ड्रिंकिंग टेक्स अवे युअर फ्री चॉईस. म्हणून दारू पिणं म्हणजे खरं म्हणजे स्वातंत्र्य गमावणं. विचार स्वातंत्र्य, विवेक स्वातंत्र्य आणि आचार स्वातंत्र्य तिन्ही दारू तुमच्यापासून हिरावून घेते. त्यामुळे दुसरं मिथ. आणि तिसरं असं मिथ आहे की काय थोडंफार दारू मॉडरेट ड्रिंकिंग घेतल्यामुळे आरोग्य सुधारतात. 90च्या दशकामध्ये असे 7 अभ्यास, वैद्यकीय अभ्यास प्रकाशित झाले की त्याच्यामध्ये असं दिसलं की मॉडरेट ड्रिंकिंगमुळे रोगांचं, मृत्यूचं, हृदयरोगाचं प्रमाण कमी होतं. आणि आम्ही डॉक्टरांनी त्याचा व्यापक प्रसार केला. काही डॉक्टर तर सांगायला लागले रुग्णाला थोडी 2 दिवस जाते. त्यानंतर त्याच अभ्यासांचं पुन्हा विश्लेषण अभ्यासकांनी केलं. तर काय आढळलं? नंबर 1, त्या 7 अभ्यासापैकी 6 अभ्यास हे अल्कोहोल इंडस्ट्रीने फायनान्स केलेले होते. नंबर 2 असं आढळलं की वस्तुतः त्याच्यामध्ये हृदयरोगाने होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी होताना दिसलं, पण एकूण मृत्यू मात्र वाढले. म्हणजे जर हृदयरोगाने मृत्यू अल्कोहोलमुळे कमी जरी झाले, त्याच्यावर मी पुढे येतो की तसंही होत नाही, पण हृदयरोगामुळे मृत्यू अल्कोहोलमुळे कमी झाले, पण कॅन्सरमुळे, ऍक्सिडेंटमुळे, सुसाईडमुळे जर वाढले, तुम्हाला फक्त मृत्यू लवकर हवाय का? मृत्यूचं कारण वेगळं हवं असेल तर घ्या अल्कोहोल. पण अल्कोहोल डझंट सेव्ह यू. अल्कोहोलमुळे मृत्यूचं प्रमाण वाढतं. आणि आता हे स्पष्ट झालेले की अल्कोहोलमुळे ब्लड प्रेशर निर्माण होतं, अल्कोहोलमुळे हृदयरोगी निर्माण होतो. एम्स दिल्लीच्या अभ्यासकांनी उत्कृष्ट अभ्यास केलेला त्यांनी दाखवलेला आहे की भारतीयांना हे लागू पडत नाही. हे पश्चिमेचे अभ्यास भारतीयांमध्ये अल्कोहोलमुळे हृदयरोगचं प्रमाण वाढतं. आणि मग तर पश्चिमातल्या अभ्यासात असं दिसतं की हा अल्कोहोलचा जो सोकॉल्ड प्रोटेक्टिव्ह इफेक्ट होता तो फक्त कॉकेशियन लोकांसाठी आहे, एशियन आणि निग्रोंना लागू पडत नाही. तो फक्त पुरुषांसाठी आहे, तो बायांना लागू पडत नाही. आणि तो देखील फक्त 35 ते 55 वयोगटातल्या गोऱ्या पुरुषांनाच फक्त लागू पडतो. म्हणजे जगातली 10% पेक्षाही कमी लोकसंख्येला तो लागू पडतो. म्हणून 90% लोकसंख्येला अल्कोहोल बेनिफिशियल. त्याचा एक अतिशय सुंदर ग्लोबल बर्डनच्या स्टडी नंतर लॅन्सेटमध्ये हा सुंदर स्टडी प्रकाशित झाला बघा. थोडासा त्रास देईल तुम्हाला, पण ते ग्राफ दाखवण्याचा मला आवडत नाही. इथे जे आहे हा जो ऍक्सिस आहे याच्यावर मृत्यूची रिस्क आहे, त्याला 1000 रेशो म्हणतात. मृत्यूचा धोका एक म्हणजे नॉर्मल धोका नाही. आणि हा जो ऍक्सिस आहे याच्यावर किती दारू पितात, किती पेक दारू प्यायला जातात. तर तुम्ही बघाल की जितकं दारू पिण्याचं प्रमाण जास्त, वर्षाला 400 पेक समजा असेल, पर वीक ग्रॅम आहे का, म्हणजे किती ग्रॅम पर वीक, जितकं जास्त दारू पिण्याचं प्रमाण जास्त तितकं मृत्यूचा धोका जास्त. जितकं प्रमाण कमी तितकं मृत्यूचा धोका कमी. हे एकूणच मृत्यूवर कोणत्याही कारणामुळे, सर्व कारण म्हणून शेवटी त्यांचा ग्राफ येतो की 0 ड्रिंक असताना सगळ्यात मृत्यूचा धोका कमी. आणि मग लॅन्सेटने एडिटोरियल लिहिलं की नो लेवल ऑफ अल्कोहोल कन्झम्पशन इम्प्रूव्ह हेल्थ, द ओनली सेफ लेवल ऑफ कन्झम्पशन इज 0 हे लॅन्सेटचा सगळ्यात शेवटचा निष्कर्ष आहे. WHO युरोपियन ऑफिसेसने देखील नुकतंच त्या निष्कर्ष जाहीर केलेला. त्यांचाही निष्कर्ष इवन 1 ड्रॉप अल्कोहोल हार्म्स. सो ओनली सेफ लिमिट इज 0 कन्झम्पशन. आणि मग वर्ल्ड हेल्थ असेंब्लीने ड्राफ्ट रेझोल्युशन पारित केलं 2022 की एकदम दारूबंदी नाही करतायत, मान्य, पण कमीत कमी अल्कोहोलचं प्रमाण आणि त्याचा वापर आणि त्याचे दुष्परिणाम कमी करायला सुरुवात करा. किमान 2030 म्हणजे आता किती वर्ष राहिली, 6 वर्षामध्ये 20% ते कमी
नीती मानायला लागल्या आणि त्याचं प्रमाण कमी करण्याकडे आता पुढची दिशा असली पाहिजे असं म्हणायला लागल्या. कमी कसं करता येईल? कमी करता तरी येतं का? तर एक फक्त मला निरीक्षणासाठी एक हा ग्राफ बघा. APC म्हणजे अॅन्युअल अल्कोहोल पर कॅपिटा कन्झम्पशन. हे आपल्या भारताच्या अवतीभोवतीच्या देशांमध्ये किती आहे? ते किती लिटर पर कॅपिटा पर इयर? भारतामध्ये आताच आपण पाहिले की 5.6 लिटर पर कॅपिटा पर इयर स्त्री आणि पुरुष मिळून. पण म्यानमारमध्ये 4.8, लंकामध्ये 4.3, नेपाळमध्ये 2 लिटर, इंडोनेशियामध्ये 0.8, भूतान, पाकिस्तानमध्ये 0.2 लिटर आणि बांगलादेशमध्ये ही आकडेवारी अभयभंगांची नाही आहे. ही आकडेवारी WHO आहे. आणि तुम्ही टायटल मध्ये बघाल तर रेकॉर्डेड अँड अनरेकॉर्डेड म्हणजे कायदेशीर आणि बेकायदेशीर दोन्ही दारू मिळून WHO म्हणत आहे की या देशांमध्ये पर कॅपिटा अल्कोहोल कन्झम्पशन किती आहे. तर आपल्या अवतीभोवती किमान 4 देश असे आहेत की ज्यांच्यामध्ये 1 लिटरपेक्षा प्रमाण कमी आहे दारू पिण्याचं. आणि WHO स्टॅटिस्टिक्स रिपोर्ट मध्ये ते यादी देतात 27 देश जगात असे आहेत की जिथे दारूचं पर कॅपिटा कन्झम्पशन 1 लिटरपेक्षा कमी आहे. तिला गडचिरोलीत झालं तर तुम्ही ती गडचिरोलीत अपवाद आहे. 27 देशांमध्ये दारू पिण्याचं प्रमाण त्यांनी 1 लिटरपेक्षा कमी ठेवलेलं आहे. त्यामुळे अशक्य आहे. शासकीय नीती, समाजातली संस्कृती या सगळ्यांचा परिणाम म्हणून दारूचा प्रश्न नियंत्रणात ठेवता येतो असं 27 देशांनी आपल्याला दाखवलं. आणि त्यासाठी दारूची उपलब्धी आणि विक्री याच्यावर नियंत्रण आणण्यात पाहिजे. बंदी असं काही आवश्यक नाही, पण त्यात उत्तरोत्तर नियंत्रण आणायला पाहिजे. मग आता प्रश्न असा की खरंच बंदी करता येते का? याचा परिणाम किती होतो का? आपण त्या विरोधापासून सुरू केलं होतं. हा अभ्यास जो आहे हा भारतातल्या 5 राज्यांच्या दारूबंदीचा अभ्यास अमेरिकेतल्या तज्ञांनी केला. हार्वर्ड विद्यापीठ, पेन्सिल्व्हानिया विद्यापीठ आणि वर्ल्ड बँक यांच्या 3 अभ्यासकांनी मिळून केलेला अभ्यास आहे. त्यांनी काय केलं की काही राज्यांमध्ये दारूबंदी नव्हती आता सुरू केली तर त्यांना समजून घ्यायचं किंवा तिथे होती दारूबंदी उचलली काढली तर तिथे समजून घ्यायची दारूबंदीचा नेतृत्व काय. त्यांचा निष्कर्ष असा की दारूबंदीमुळे दुसरं काही नाही केलं, निव्वळ दारूबंदी केली तरी समाजाच्या दारूचे प्रमाण 40% कमी होते. 100% कमी होतं नाही ते आपलं नीट आहे. दारूबंदी केली की 100% कमी व्हावं तर जगातल्या कोणत्याच एका उपायाने सामाजिक प्रश्न पूर्णपणे जात नसतो. कोणत्या उपायाने गरिबी 100% जात नाही. गरिबी 5% एखाद्या उपायाने कमी झाली तरी आपण देखील गरिबी दादा वेगळे आहे ते आपल्याला सांगते की गरिबी कमी करणं किती कठीण आहे. त्यामुळे कोणत्याही सामाजिक उपायाने गरिबी 2%, 5% कमी झाली, भारत सरकार कमी करतात. इथे एका उपायामुळे 40% दारू कमी होतं. 100% होत नाही हे खरं, पण 40% होतं हे खरं. दुसरं त्याच्यातलं त्यात अभ्यास केला की दारू बंदी झाल्यामुळे स्त्रियांच्या विरुद्ध गुन्हे यांचं यांची संख्या 1 लाख लोकसंख्येच्या मागे 4,000 गुन्हे कमी होतात. हा अतिशय मोठा आकडा. 1 लाख लोकसंख्येच्या बरं ही आकडेवारी जी आहे ही सगळी भारत सरकारची आकडेवारी. भारत सरकारचा NSS नावाचा सर्वे होता 5-6 वर्षांनी आणि नॅशनल क्राईम ब्युरो मध्ये स्त्रियांच्या विरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांची आकडेवारी. त्यामुळे छोटे मोठे गुन्हे नसावे जे पोलिसांकडे रेकॉर्ड झालेले असे गुन्हे आहेत. 1 लाख लोकसंख्येच्या मागे 4,000 गुन्हे स्त्रियांच्यावर कमी होतात. जणू काही हे सगळं आजचं विज्ञान जे मी आपल्याला सांगतोय गरजेच्या बायांना इंद्रिय केली माहिती आजपासून 37 वर्षापूर्वी माहिती. त्यांच्याकडे आकडे नसते पण त्यांच्या पाठीची ओळख होती. त्यांच्या स्वयंपाकघरामध्ये नवऱ्याचं उत्पन्न येत नव्हतं आणि सगळं उत्पन्न बाहेर निघून जात होतं. त्याचा अनुभव होता आणि त्या अनुभवाच्या आधारातल्या बाया आम्हाला म्हणत होत्या की आमचं पहिलं शत्रू दारू आहे ते दारू बंद करा. त्यामुळे गडचिरोली दारूबंदीचं काय झालं
त्याचा इतिहास असा की 3 फेजेसमध्ये गडचिरोलीची दारू बंदी नाही म्हटलं पाहिजे, दारूचा विरुद्ध आमची लढाई सुरू आहे 3 फेजेसमध्ये. पहिली फेज ही दारूबंदीच आहे, ती सांगितली 93 मध्ये दारूबंदी झाली. 93 ते 2013 आम्ही मुख्यतः व्यसन मुक्ती म्हणजे व्यसन उपचार करतो. आणि त्याच्यानंतर तिसरी फेज आता मुक्तीपथ नावाचं एक आम्ही सुरू केलेलं अभियान त्याच्यावरही येणार आहे. महाराष्ट्र सरकार 1993 मध्ये महाराष्ट्र सरकारने दारूबंदी केली. त्याच्यामुळे दारू विक्री करण्याची सरकारी लायसन्स असलेली सगळी दुकानं बंद झाली. पण आदिवासींना मात्र कायद्यानेच घरी मोहापासून दारू बनवून पिण्याची नव्हता. कारण म्हणजे प्रोहिबिशन ऍक्ट जो आहे, बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्ट, तो आदिवासींना मुभा देतो. आणि गडचिरोलीमध्ये 40% लोकसंख्या आदिवासी आहे आणि गडचिरोलीमध्ये मोहाची फुलं घरोघरी उपलब्ध आहे. त्यामुळे कायद्याने संमती दिलेली आहे की तुम्ही दारू बनवून पिऊ शकता. त्यामुळे दारूचा प्रश्न काय पूर्णपणे सुटला नाही. कदाचित 40% सुटला असेल, आपण जर जो अभ्यास पाहिला त्यानुसार. म्हणून प्रश्न काय आला की दारूबंदी झाली तरी बेकायदेशीर दारू काही प्रमाणात वाढली आणि ही जी पारंपरिक आदिवासी नदी दारू आहे त्याची कमी करायची. त्यावेळी आम्ही 2015 आणि 16 मध्ये 2 अभ्यास केले. डिस्ट्रिक्ट सॅम्पल सर्वे पूर्ण जिल्ह्याचा अतिशय काटेकोरपणे सॅम्पलिंग, नॅशनल सॅम्पल सर्वे विषय होता, त्या पद्धतीने सॅम्पलिंग करून जिल्ह्याची सर्वे केली. त्यातला पहिला सर्वेचं निष्कर्ष असं की 41% पुरुष दारू पितात. हे दारूबंदीच्या नंतर आहे. म्हणजे दारूबंदी व्हायच्या अगोदर 68% पुरुष दारू पित असतात. त्यातले 40% कमी झालं. असं झालं तर 2015 मध्ये 41% पुरुष दारू अजूनही पित होते. आणि दुसरं त्याच्यामुळे 1,58,000 पुरुष अजूनही दारू पित होते, 12 लक्ष लोकसंख्या. आणि तिसरं असं की दारू विकत घेण्यावरती लोकांनी खिशातनं केलेला खर्च होता 82 कोटी इतक्या रुपयाची दारू विकत घेतली. त्याचवेळी तंबाखूचाही आम्ही दुसऱ्या वर्षी अभ्यास केला. टोबॅकोचा 44% लोक, आणि आता नुसते पुरुष नाही, 41% ते पुरुष होते तंबाखूमध्ये. स्त्रिया, पुरुष आणि मुलं सगळे धरून 43.6% तंबाखू खातात. खाणारे एकूण 4,67,000 आहेत आणि त्याच्यावर खर्च जे करतात 298 कोटी. 298 कोटीची तंबाखू आणि 82 कोटीची दारू, म्हणजे 380 कोटी रुपये. गडचिरोली हा महाराष्ट्रातल्या सर्वात गरीब जिल्ह्यांपैकी एक आहे. तिथे 380 कोटी रुपये वर्षाला दारू तंबाखूवर खर्च होत होता, दारूबंदी असून देखील आणि महाराष्ट्रात तंबाखू बंदी असून देखील. त्यामुळे बंदी असून देखील 380 कोटी रुपये खर्च करतात. आणि तुलनेसाठी म्हणून सांगून देतो की त्या वर्षीचं DPDCचं जिल्हा प्लॅनिंग आणि विकासाचं बजेट होतं 156 कोटी. शासकीय विकास 156 कोटीचा, दारू तंबाखूवर खिशातनं केलेला खर्च 380 कोटी. हे दारू तंबाखूचं आर्थिक गणित आहे. आणि म्हणून या सगळ्या कामाच्या अनुभवाच्या निष्कर्षावर आम्ही असा आलो की एक कोणताच उपाय पुरेसा होत नाही. इथे अनेक उपायांची एकत्र सांगड करून एक नीती बनवण्याची गरज आहे. म्हणून मुक्तीपथ नावाचे एक अभियान दारू आणि तंबाखू कमी करून जिल्ह्याचा विकास करण्यासाठी हेतू गोल त्याचे 2. दारू तंबाखू खाण्यापिण्याचं प्रमाण कमी करणं आणि याच्यावर होणारा जो खर्च आहे तो कमी करणं. त्या मुक्तीपथची कल्पना त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, त्यांच्यासमोर मी मांडली. सुदैवाने त्यांना पटली. त्यांनी याच्या सर्वेचे पुढे निष्कर्षही पाहिले, त्यांना पटली. आणि मुख्यमंत्री जो कोणी असेल, पण मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कोणी एक टास्क फोर्स राज्यस्तरीय स्थापन करण्यात आला महाराष्ट्रातले दारू तंबाखू कमी करण्यासाठी. आणि सुरुवात गडचिरोली जिल्ह्यापासून करायचं ठरलं, कारण तिथे पूर्वीचं आमचं कामही होतं आणि सहज आमची संस्था होती. आणि अशा तऱ्हेचं एक रचना निर्माण करण्यात आली. राज्य पातळीवरती टास्क फोर्स आहे, मुख्यमंत्री त्याचे अध्यक्ष आहेत, 6 मंत्री त्याचे सदस्य आहेत, 6 सचिव त्याचे सदस्य आहेत, मी त्याचा सल्लागार आहे. खाली जिल्हा पातळीवरती कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे. मग तालुका पातळी, पंचायत पातळी, सगळ्यात महत्वाची पातळी याच्यावरती आहे गाव संघटना. त्याच्यावर मी पुढे येणार. आणि अशा प्रकारची एक इंटिग्रेटिव्ह स्ट्रॅटेजी आम्ही 4 प्रॉंग स्ट्रॅटेजी, 4 कलमी कार्यक्रम
की मागणी कमी झाली पाहिजे, पुरवठाही कमी झाला पाहिजे. अर्थशास्त्राचा कोणी विद्यार्थी एवढी जाणतो. मागणी कमी करण्यासाठी जनजागृती आणि ज्यांना व्यसन आहे त्यांना व्यसनमुक्त, पुरवठा कमी करण्यासाठी कम्युनिटी ऍक्शन, गावाने मिळून सामूहिक कृती करावी. आणि दुसरं म्हणजे दारू तंबाखू दोन्ही महाराष्ट्र सरकारने बॅन केलेली आहे. दारू गडचिरोलीमध्ये आणि सेंटेड तंबाखू पूर्ण गुटखा खर्चा पूर्ण महाराष्ट्रात बॅन आहे. याची प्रभावी अंमलबजावणी करायला शासकीय यंत्रणेला प्रोत्साहित करा. कार्यकर्त्यांची अशी चमू जिल्हाव्यापी निर्माण करण्यात आली. जनजागृती त्या फार विस्ताराने जायची गरज नाही. जनजागृतीच्या अनेक पद्धती आम्ही वापरल्या. शालेय मुलांपासून ग्रामीण भागापासून तीर्थक्षेत्र, धार्मिक यात्रा सगळीकडे. दुसरं, शासकीय जी बंदी आहे दारूच्या विरुद्ध, तर पोलिसांची मदत घेऊन गावातल्या बाया जाऊन जागोजागी पोलिसांना भेटून दारू एकाची कुठे मिळते आहे ती थांबवा. पोलीस सगळेजण आरोप करतात की पोलीस भ्रष्ट होऊन जातात, होतात हे काही वेळा, खरं आहे. स्त्रियांनी काय युक्ती वापरली की पुरुषांना जाऊन त्या राखी बांधायला आणि रक्षाबंधनाची भेट आम्हाला भाऊ राया ही दे की माझ्या गावातली दारू बंद करा. माझा नवरा दारू पितो, तर पुरुष तिथे पोलीस CRPF नक्षलवाद्यांना एकटं जंगलात राहतात, आपल्या कुटुंबापासून दूर राहतात. त्यांची नवरा बायको भाई बहीण सगळे दुसरीकडे. अशा वेळी जेव्हा एका गावातल्या बाया येतात आणि तुम्हाला राखी बांधतात, तेव्हा पथ्थरही पुरुषाचं देखील हृदय थोडा काळ का होईना बिघडतं. म्हणून पोलिसांचं सहकार्य बायांनी मिळवण्याचा प्रयत्न केला. पण सगळ्यात महत्वाची पद्धत आहे याच्यामध्ये की अख्ख्या गावाने सामूहिक निर्णय करायचा की आमच्या गावात बेकायदेशीर दारू तंबाखू राहणार नाही. याला वैधानिक आधार आहे. कारण पंचायत राज ऍक्ट जो आहे आणि विशेषतः आदिवासी भागांसाठी जो पंचायत राज ऍक्ट आहे, पेसा म्हणतात त्याला, त्याच्या अंतर्गत गावाच्या ग्रामसभेला अधिकार दिलेला आहे की गावामध्ये जे नशा निर्माण करणारे पदार्थ आहेत त्यांचं तुम्ही सोशल कंट्रोल करू शकता. त्याचा आधार घेऊन गावाची दारूमुक्ती हा प्रकार आम्ही सुरू केला. त्याच्या अंतर्गत गावागावामध्ये मुख्यतः स्त्रिया संघटित होऊन गावाची दारू जी काही बेकायदेशीर असेल तिला पूर्ण थांबवतात. वेगवेगळ्या त्याच्या बातम्या, काही गावात दारू आणि तंबाखू दोन्ही मुक्त होऊन गेले. आणि चौथा उपाय म्हणजे तरी देखील आमच्या एस्टिमेशननुसार 30,000 पुरुष दारूचे व्यसनी आहेत. त्यांना नुसतं कायद्याच्या बडग्यानं होत नाही, मग त्यांना व्यसनासाठी उपचार आणि गावागावामध्ये व्यसनाचे उपचार शिबिरे करण्यात आली. त्यामुळे 11,000 व्यसनीचा उपचार करण्यात आला. दारूच्या किंवा कोणत्याही व्यसनाचा उपचार हा फार प्रभावी नसतो. मी 30 वर्षाच्या अनुभवानंतर मी शिकलो आहे की व्यसन मुक्ती हा शब्द राम, व्यसन लागल्यानंतर त्यापासून मुक्ती नसते. म्हणून जगातलं सगळ्यात मोठं व्यसनीचं जे संघटना अल्कोहोलिक अनॉनिमस, त्यांचं पहिलंच वाक्य आहे, वन्स अन अल्कोहोलिक ऑलवेज अन अल्कोहोलिक. ते सुरुवातच करतात की मी एक दारुडे आहे. मी 10 वर्ष जरी प्यालो नसेल तरी ते म्हणतात यू स्टिल आर अन अल्कोहोलिक. कारण तू केव्हाही घसरू शकतो आणि हे वास्तव आहे. त्याचं व्यसन या रोगाचं हे वास्तव आहे. कारण व्यसन हा क्रॉनिक ब्रेन डिसीज आता असं न्यूरोलॉजी मानतो, त्यामुळे त्याच्यापासून मुक्ती नसते. म्हणून आता आम्ही शब्द वापरायला लागलो व्यसन मॅनेजमेंट किंवा व्यसन उपचार. तुम्ही व्यसन उपचार करू शकता, काही प्रमाणात मॅनेज करू शकता, मुक्ती घेऊन नाही. व्यसनापासून मुक्ती नाही, व्यसन लागणं थांबवू शकता. लागल्यानंतर मुक्ती नाही, कारण तुमची ब्रेन स्ट्रक्चरच बदलते. आणि सगळ्यात शेवटी आता लोकसभेचे इलेक्शन झाले, निवडणुका, पण त्याच्या अगोदर 2019 मध्ये विधानसभेच्या निवडणूक, लोकसभेच्या निवडणूक, पंचायत निवडणूक सगळ्यामध्ये आम्ही जिल्हाव्यापी असं केलं की दारूमुळे आम्ही आमची लोकशाही निवडणूक भ्रष्ट होऊ देणार नाही. सगळ्या उमेदवारांकडनं आम्ही लिखित आणि व्हिडिओ रेकॉर्डेड वचन घेतलं तुम्ही निवडणुकीत दारू वाटणार नाही, आणि ते युट्यूबवर टाकले. त्यामुळे जिल्ह्यातल्या सगळ्या गावातल्या बाया त्यांना जाब विचारू शकतात जर त्यांनी दारू वाटली तर. आणि पुन्हा त्यांच्याकडनं वचन हे घेतलं की मी दारूबंदीला समर्थन करीन आणि निवडून आलो तरी आणि पडलो तरी दारूबंदीला समर्थन करीन. त्यामुळे लोकशाहीमध्ये शेवटी जनतेचा दबाव
जो उमेदवार आहे त्याच्यावर झाला. उमेदवाराकडनं तू कसं वागावं याचं वचन जनता अगोदर घेते. आणि योगायोगाने किंवा बायांची मतं कोणाला गमवायची, प्रत्येक उमेदवाराने, सर्व उमेदवारांनी, या चारही निवडणुकांमध्ये सर्व उमेदवारांनी आम्हाला लिखित आणि व्हिडिओ रेकॉर्डेड शपथपत्र दिलेलं आहे. आता फक्त शेवटी याचा परिणाम काय झाला मुक्तीपथचा, सर्चमध्ये आम्हाला एक सवय आहे की आम्ही प्रत्येक गोष्टीचं काटेकोर मोजमाप करतो. तर दरवर्षी डिस्ट्रिक्ट सॅम्पल सर्वे आम्ही करतो. आतापर्यंत 7 डिस्ट्रिक्ट सॅम्पल सर्वे वार्षिक करण्यात आले. जसे प्रथमचे अतिशय सुंदर असर सर्वे होतो, अशा प्रकारचे गडचिरोली जिल्ह्यामध्ये दारू तंबाखूचं परिणाम किती, प्रमाण किती आणि परिणाम किती. तर एक पहिली गोष्ट, आता स्थिती अशी झाली आहे की 1500 गावं जी गडचिरोली जिल्ह्यात आहे त्यातल्या 1300 गावामध्ये मुक्तीपथ संघटना आहे. गावामध्ये जिल्ह्यातल्या 698 गावांमध्ये दारू पूर्णपणे, जवळजवळ निम्म्या गावांमध्ये दारू पूर्णपणे दारूबंदी होतीच, पण बेकायदेशीर दारू देखील गावकऱ्यांनी बंद केलेली आहे. 355 गावांमध्ये गाव संघटन बनलं आहे, ते अजून प्रयत्न करत आले, पण गावातली बेकायदेशीर दारू पूर्णपणे बंद झालेली नाही. 360 गावं अशी आहेत की जिथे गावात दारू विक्री बंद आहे, पण आदिवासी घरी मात्र दारू पिण्याची त्यांना मुभा आहे. 36 गावं मात्र दारू विक्रीचाच धंदा करतात. जिल्ह्यातली जवळजवळ निम्मी गावं ही सामूहिक निर्णयाने आणि सामूहिक प्रयत्नाने दारूमुक्त झालेली आहेत. आणि हे जे डिस्ट्रिक्ट सॅम्पल सर्वे झाले त्याचा परिणाम बघा की दारू पिण्याचं प्रमाण पुरुषांमध्ये 41% आपण तुम्हाला सांगितलं होतं बेसलाईन 2015, 41% आता 27% अजूनही 0% झालेलं नाही, पण भारतामध्ये 51% आहे. आणि गडचिरोली सारखा आदिवासी जिल्हा जिथे एकेकाळी 68% पुरुष दारू पीत होते, ते प्रमाण आता 27% आलं आहे. याचा अर्थ, आणि तुलनेसाठी इथे आपण दाखवतो की भारतामध्ये 51% पितात आणि गडचिरोलीमध्ये दारूबंदीच्या पूर्वी 68% पीत होते. पण 68%वरनं 27% असं हे दारूचं प्रमाण कमी झाल्यामुळे जवळजवळ 60% दारू कमी झाली आहे. दारूवर होणारा खर्च वर्षाला 82 कोटी होता, तो आता 40 कोटी होता आहे. 42 कोटीचं सेविंग आहे. आणि या काळामध्ये जर महाराष्ट्रामध्ये दर वर्षाला 8% या प्रमाणामध्ये दारूवरचा खर्च वाढतो. म्हणून या 7% ते प्रमाण नैसर्गिकरित्या सुरूच राहिलं असतं मुक्तीपथ जर नसतं तर. ते जर तुम्ही हिशोबात घेतलं तर त्यामध्ये 90 कोटी रुपयांचं सेविंग झालेलं आहे. तंबाखू खाण्याचं प्रमाण 43%वरनं 29%वर आहे. याचा अर्थ असा होतो की 1,54,000 स्त्री पुरुषांनी तंबाखू खाणं सोडलं. व्यसन उपचारामध्ये एका रोग्याचा आम्ही उपचार करतो. आम्ही केला 11,000 व्यसनींचा उपचार करतो. जो व्यसनी झालेला आहे त्याला उपचाराची गरज आहे, त्याच्यात दिली पाहिजे. कोणाला ताप आला तर तापाचं औषध देतोच आपण, पण ताप होऊ नये म्हणून आपण लस करतो. तसंच दारू किंवा तंबाखू समाजामध्ये पसरू नये आणि लोकांना व्यसन होऊ नये अशा प्रकारची नीती आणि उपाय करणं जास्त महत्वाचं, उपचार करणं. उपचार तुम्ही एका माणसाचा केला असतं तरी 1,54,000 लोकांची तंबाखू सोडवणं आम्हाला अशक्य होतं. अशा प्रकारचा व्यापक 4 कलमी कार्यक्रम आणि अभियान केल्यामुळे दारू आणि तंबाखू दोघांचं प्रमाण कमी झालं. त्यामुळे मुक्तीपथचे अनेक फायदे आहेत. खर्च किती, प्रोग्राम एक्सपेंडिचर 2 कोटी हे आले आहेत महाराष्ट्र सरकारकडनं, आणखी सुरतला टाटा ट्रस्टकडनं, आणि आता रोहिणी मिलेकरी फिलॉसॉफी ते याला मदत करतात. वार्षिक खर्च 2 कोटी, पण प्रोग्रामचे बेनिफिट किती, तर अल्कोहोल आणि टोबॅको होणारा खिशातला होणारा खर्च म्हणजे 83 कोटीने कमी झालेला. त्याच्याशिवाय आरोग्य सुधारतं, स्त्रियांची सेफ्टी सुधारते, स्त्रियांची शक्ती प्रबळ होते, पुरुषांची प्रॉडक्टिव्हिटी वाढते, गाव संघटित होतं आणि लोकशाही सुधारते. अशा अनेक त्याचे फायदे आहेत. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे महाराष्ट्राला विचार करण्यासाठी आता एक जिल्हा व्यापी मॉडेल
दारू आणि तंबाखू या दोन प्रश्नांवरती निव्वळ नैतिक कीर्तन करून उपयोगी नाही, तर वैज्ञानिक पद्धतीने आणि सामाजिक परिवर्तनाच्या पद्धतीने दारू आणि तंबाखू दोन्ही सबस्टॅन्शियल कमी करता येतात. शून्य करता येईल पण सबस्टॅन्शियल कमी करता येतात आणि 2 कोटी वार्षिक खर्चाच्या तुलनेत 83 कोटी लोकांच्या खिशात नेट वाचला. त्याचा आढावा जेव्हा मुख्यमंत्र्यांनी घेतला 2019 मध्ये, तेव्हा त्यांनी हा कार्यक्रम अजून कंटिन्यू करा आणि तो चंद्रपूर वरलेले ते लागू करायचा निर्णय घेतला आणि मग सरकार बदलले. मला आशा होती ज्या शरद पवार जे असतील तुम्ही त्यांना सांगू शकलो असते की त्यांच्या सरकारने काय घडवून घातला. कारण मुक्तिपथचं हे मॉडेल चंद्रपूरला लागू करायचे ऐवजी विजय वडेट्टीवारांनी प्रयत्न करून चंद्रपूरची दारूबंदी उठवली. खरं म्हणजे वस्तुतः चंद्रपूर आणि गडचिरोली शेजारी आहे. मनमोहन देसाईच्या सिनेमामध्ये बघा 2 जुळे भाऊ असायचे, म्हणजे गुन्हेगार एक पोलीस व्हायचा, तसं चंद्रपूर आणि गडचिरोली जुळे भाऊ होते. विभाजन झालं, एकाने मुक्तिपथचा मार्ग स्वीकारला आणि चंद्रपूरने असलेली दारूबंदी उठवली. आज चंद्रपूरमध्ये रफ एस्टिमेट सांगतो, कारण म्हणजे आता सर्वे नाही केलेली आम्ही, वर्षाला 1000 कोटी रुपयाची दारू फवारली जाते. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 40 कोटीची दारू आहे. चंद्रपूरची लोकसंख्या गडचिरोलीच्या दुप्पट. म्हणून चंद्रपूरची जर गडचिरोली एवढी लोकसंख्या असती, 2 जुळे भाऊ फक्त मध्ये एक नदी वाहते, बाकी पिंड प्रकाश, एकीकडे समान 12 लक्ष लोकसंख्येसाठी चंद्रपूरमध्ये 500 कोटी दारूवर खर्च होतो आणि गडचिरोलीमध्ये 40 कोटी खर्च होतो. त्यामुळे एक अतिशय सुंदर जणू काही तुलनात्मक अभ्यासच राजकीय योगायोगाने घडलेला आहे चंद्रपूर गडचिरोलीच्या रूपात. नॅचरल एक्सपेरिमेंट की काय करता येऊ शकतं आणि दारूबंदी उठवल्यानंतर काय होतंय असं उदाहरण चंद्रपूर आहे. त्यामुळे आता जागतिक विज्ञान म्हणत आहे काय ते मी अगोदर सांगितलं, पुन्हा पुनरावृत्ती करत नाही. जागतिक आणि राष्ट्रीय ही खरं म्हणजे एक आवश्यकता झालेली आहे की दारू हा प्रश्न, दारूबंदी हा प्रश्न सोडा, अल्कोहोल हा प्रश्न घेऊन त्याच्यावर शासकीय नीती आणि सामाजिक कृती 2 गोष्टी करण्याची गरज आहे. UN बॉडीज म्हणायला लागलेल्या आहेत, SDG जे आहेत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, त्याच्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण आणि त्याचे दुष्परिणाम कमी करणं हे गोल त्यांनी स्वीकारलेलं आहे. त्यामुळे विज्ञान आणि जागतिक नीती या दिशेने जातात आहे. कारण हे जे मलेरिया TBच्या नंतर आलेले नवे रोग आहेत, कॅन्सर, मानसिक रोग, स्ट्रोक आणि हृदयरोग, यांच्यामध्ये दारू तंबाखूचं मोठा भूमिका असल्यामुळे त्यांना कमी करायचं असेल तर दारू तंबाखू कमी करावी लागेल. ती करता येते, आपण हे गडचिरोलीत पाहिलं, त्याचे अनेक उपयोग आहेत हेही पाहिलं. पण थोडक्यात की दारू मी आता टोबॅको थोडं बाजूला ठेवतो, कारण आजचा विषय माझा फक्त अल्कोहोल होता, की अल्कोहोल हा आरोग्यासाठी, सगळ्या लोकांच्या आरोग्यासाठी मोठा धोका झालेला आहे. राष्ट्रीय पातळीवरती, जागतिक पातळीवरती त्याला अनेक भयानक असे निगेटिव्ह इकॉनॉमिक कॉन्सिक्वेन्सेस आहेत. नुसते एका माणसाचं दारू पिण्याचं स्वातंत्र्य किंवा इच्छा असा तो मुद्दा उरलेला नाही आहे. विज्ञान आणि ग्लोबल पॉलिसी दोन्ही आता नवी भूमिका घेतत आहेत. ते म्हणतात आहेत की 0 कन्झम्पशन इज ओनली सेफ लिमिट, आणि म्हणून UN बॉडीज आणि WHO उत्तरोत्तर दारू कमी करत नाही असं म्हणतात आणि मुक्तिपथच्या रूपामध्ये ते करता येतं याचा पुरावा उपलब्ध. याचा अर्थ महाराष्ट्राने दारूबंदी करावी असं मी म्हणतोय का? पहिला प्रश्न मला हा की तुम्ही कसं म्हणत, आणि महाराष्ट्रामध्ये आजच्या स्थितीमध्ये तत्काळ पूर्ण महाराष्ट्रात दारूबंदी करता येईल व्यवहारच होणार नाही. पण महाराष्ट्राला किमान एक अल्कोहोल नीती, दारू नीती तरी बनवायची गरज आहे. कारण जेव्हा राजकीय नेत्यांच्या आणि शासकीय ब्युरोक्रॅटच्या हातामध्ये त्यांच्यावर निधी उभारण्याची जबाबदारी येऊन पडते, बाकीचा सगळा पैसा GSTच्या अंतर्गत केंद्र सरकारच्या ताब्यात आहे. राज्य सरकारच्या हातात निधी उभारण्याची उत्पन्नाची साधनं फार मर्यादित झाली आहे. त्यामुळे पेट्रोलवरचा कर आणि दारूवरचा कर हीच त्यांची मुख्य साधनं आता राहिलेली आहे. त्यामुळे अशा स्थितीमध्ये दरवर्षी आर्थिक निधीची गरज
चणचणीपायी अल्कोहोलचं प्रमाण वाढवा या दिशेने ती गाडी जाते आहे. ती गाडीची गती वाढते आहे आणि खरं म्हणजे शेवटी एक मोठा कडा आहे. जितक्या गतीने ती गाडी त्या दिशेने जाईल कड्याच्या आपण अधिक लवकर पडण्याच्या दिशेने जातो. याला कुठेतरी ब्रेक लावायची गरज आहे. ही ब्रेक अॅन्युअल बजेटमध्ये नाही राहू शकत, कारण अॅन्युअल बजेटमध्ये कोणत्याही अर्थमंत्र्यावर दबाव असतो की आता पुढच्या वेळी डेफिसिट कसं कमी करू. तर तो म्हणतो दारूवरचा कर वाढवा, किंवा तो एक्साईज विभागाला म्हणतो दारूचा खप वाढवा, दुकानं वाढवा, लायसन्सेस जास्त द्या. तर त्या तऱ्हेने विचार करून चालणार नाही. पूर्ण महाराष्ट्राला कोणत्या दिशेने जायचं आहे, आपल्या पुरुषांचं काय होत आहे, स्त्रियांचं काय होत आहे, हे सगळं बघून एक अल्कोहोल नीती ठरवायची गरज आहे. कदाचित ती नीती अशी राहील की महाराष्ट्रामध्ये आम्ही उत्तरोत्तर दारू कमी करू. एकदम दारू बंद नाही होऊ शकत, पण कदाचित उत्तरोत्तर कमी करू. आणि त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आपण मुक्तीपथमध्ये पाहिल्या. दारू उत्तरोत्तर कमी करून शक्य आहे 10 वर्षामध्ये आम्ही ती 50% कमी करू. 0% येणार नाही, पण 10 वर्षात 50% कमी करू. आणि ती कमी करण्याच्या पद्धती काय राहतील. पण महाराष्ट्राला आता दारूच्या बाबतीत हे निव्वळ गांधीवाद्यांचं फॅड किंवा स्त्रियांचं फॅड असं म्हणून होणार नाही. आरोग्य, विज्ञान, अर्थशास्त्र आणि गुन्हे या सगळ्या बाबतीमध्ये आणि स्त्रियांची सत्ता या सगळ्या बाबतीचा विचार करता महाराष्ट्राला आणि भारताला एक नवी अल्कोहोल न्यू अल्कोहोल पॉलिसी बनवण्याची गरज आहे. ज्याच्यामध्ये आम्ही दुकाने कसे वाढवू एवढा शॉर्ट टर्म विचार होणार नाही, तर समाजावर एकूणच होणारा याचा दुष्परिणाम आपण पाहिले. त्याचे आकडे ते आकडे मला मोजायला देखील कठीण जातात, पण 98,000 अब्ज रुपये जर भारताला त्याचा भूदंड पडणार असेल तर आर्थिकदृष्ट्या देखील याचा विचार करावा लागेल. अशा प्रकारची नवी दारू नीती बनवायची गरज आहे. विज्ञान आपल्याला सांगितलं आहे नव्याने. आता प्रश्न एवढासा आहे की धोरण आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी आचरण या पातळीवर ते केव्हा आहे. अजूनही मार्ग आम्ही वेळेची अजूनही शोधतोच आहोत, पण महाराष्ट्रात देखील असा मार्ग शोधण्याची गरज आहे. असं आजच्या दिनी या व्याख्यानाच्या निमित्ताने चव्हाण सेंटरच्या मार्फत पूर्ण महाराष्ट्राला करण्याचे हे आवाहन करू इच्छितो की एकदा पुनर्विचार करण्याची गरज आहे. महाराष्ट्रामध्ये दारूबंदी शिथिल करणं मला जे आठवतं ते 1973च्या आसपास सुरू झालं. जवळजवळ 50 वर्ष झाली. 50 वर्षाच्या अनुभवानंतर आणि दारूचं प्रमाण अनेक पटीने वाढल्यानंतर पुन्हा एकदा प्रश्नाला रिव्हिजिट करून नव्याने आखणी करण्याची गरज आहे. स्वर्गीय शरद काळेंच्या स्मृतीमध्ये या प्रथम व्याख्यानाचे विचार आपल्यासमोर मांडले